मी एका जागतिक शेतकरी संघटनेचा मेंबर आहे, त्यामुळे रोजच्या रोज आमचं संभाषण व्हॉट्सॲपच्या ग्रुपवरनं होत असते. हा शेतकरी जे अन्न आहे ते ज्यांच्यासाठी आपण पिकवतो, शहरामधले लोक आहेत किंवा आपले जवान आहेत, सगळ्यांच्यासाठी अन्न आपण पिकवतो. शेतकरी हे अन्न खाणारा व्यक्ती सुद्धा चिंतेत आहे, कारण जगामधले मोठे मोठे लोक असं सांगतायत की अन्नाचा तुटवडा नक्की होणार. आणि मग नक्की अन्नाचा तुटवडा पाहिलेले फार आता ह्या माणसामध्ये कमी असले, तर अन्नाचा तुटवडा म्हणजे काय ते मी पाहिलेलं आहे माझ्यावर. म्हणजे मुंबईच्या गोदीमध्ये बोट लागल्याशिवाय आतमध्ये अन्न मिळण्याची शाश्वती नव्हती. आणि भाद्रपद महिना कोकणामध्ये म्हणजे अतिशय कठीण. पानं बिनं फांद्या मुळ्या काहीतरी खाऊन जगायला लागायचं, तर अन्न नसायचं. आणि अन्न आमच्या पिढीच्याही अगोदरचे लक्षावधी माणसं तडफडून गेली. भारतासारख्या देशामध्ये लक्षावधी माणसं तडफडून गेली. आणि चर्चेत म्हणाला की ते नाहीतरी असेच आहेत सगळे, जाऊ द्या मरू द्या असं. इथे जे तयार होणार अन्न होतं ते त्यांनी इंग्लंड मधल्या लोकांना देण्यासाठी घेऊन गेले. मंडळी असं आहे की मी हे सगळ्या जगातल्या लोकांशी संपर्कात आल्यानंतर असं लक्षात येत आहे की शेतकऱ्यांच्या पुढचा एक फार महत्वाचा गहन प्रश्न असा आहे की आज एखादा कृषी अधिकारी केव्हा होतो, काय वयाचा असताना होतो कृषी अधिकारी? सुरुवात करतो कृषी अधिकारी होण्यासाठी MSc झाल्यावर तरी का कुठेतरी नोकरी. सो मे बी अबाउट 20-25, 20-21, 22-25 तुम्हाला कामाला वगैरे कुठे लागतो. इंजिनियर तसाच. डॉक्टरला थोडासा वेळ लागतो, मे बी 26, 27, 28 वर्ष त्या वयामध्ये केव्हा तरी डॉक्टर कामाला लागतो. पण शेतकरी जेव्हा सुरुवात करतो त्याचं ॲव्हरेज वय जगाचं हे 60 आहे. 60. म्हातारा झाल्यानंतरच आता एखादी व्यक्ती शेतीकडे जाते. किती धोकादायक आहे. जे खाणारे आहेत कसं काय त्यांना अन्न मिळणार आहे तिथून पुढे, असं आपण पाहतोय. तिथे कुठेही कोणत्याही दुकानामध्ये जा. आम्ही सकाळी एक फार छान छोटंसं सुपर मार्केट तुमच्या बुलढाण्यातलं पाहिलं. काय नाव होतं ते दुकान? अमित बरबडे म्हणून त्यांचे ते दुकान पाहिलं. काय छान. मी आतमध्ये गेल्यावर मला वाटलं मी अमेरिकेत आलोय काय. सगळ्यात किती निदान 50-100 प्रकारची बिस्किट आमच्या लहानपणी. एक पार्लेजी आणि पार्लेजी जी ए नव्हता आणि काही दुसरं कोणी नव्हतं, पार्लेजीच होता. तर इतकी अन्नाची सुकाळता आलेला आहे. पण हा सुकाळ फार काळ टिकेलच याची शाश्वतीने असं जगातले खूप मोठे मोठे लोक सांगतायत. आणि त्याचा एक आणखी आपल्याला पटण्यासाठी म्हणून सांगतो की आपण नुकताच कोविड पाहिला. कोविड असा काही आजार येईल की ज्याच्यामुळे आपण सगळेजण लपून जाऊ एकदम स्वतःच्या घरामध्ये, आतमध्ये बंद करून घेऊ स्वतःला. असं कधी वाटलं होतं? 10 वर्ष अगोदर नव्हतं वाटलं, पण आपण भोगलं नव्हते आता गेल्या 2-4 वर्षापूर्वी. हे जितकं सहज होऊ शकलं तितकं सहज अन्नाचा तुटवडा होणार हे मलाही आता पडलेलं आहे. कारण मी खूप जगभर फिरतो आणि जगातल्या फिरणाऱ्या लोकांशी, माझ्यापेक्षा जास्त पटीने फिरणाऱ्या चर्चा करणाऱ्या लोकांशी संवादामध्ये आहे. तेव्हा अन्नाचा तुटवडा नक्की होणार. अन्नाचा तुटवडा जर झाला तर अन्नाला किंमत येईल की नाही? प्रचंड किंमत येणार आहे. अन्न निर्मितीला प्रचंड किंमत येणार आहे. सोन्याच्या भावाने अन्न विकलं जाणार आहे असं काही लोक म्हणतात. आणि त्यामुळे अन्न निर्माण करणारा हा जगातला सगळ्यात श्रीमंत होणार असं खूप मोठे मोठे लोक सांगतात. आणि अन्न निर्माण करणारा हा जगातला सगळ्यात श्रीमंत होणार. पण ते केव्हा हा महत्वाचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने आपण आज शेती करत आलो, म्हणजे इथे बसलेले आहेत खूपच अनुभवी 2 जण, आणखी नाही असतील, परंतु एक 30-40 वर्षापूर्वी इथली जमीन आणि तिची उपजाऊपणा किंवा उपलब्ध असलेलं पाणी हे जितकं जास्त होतं, चांगलं होतं, तितकं आज नाही आहे. 30 वर्ष म्हणजे काय?
इथून आपण त्या गेट पर्यंत जाईपर्यंत 30 वर्ष जातील. इतका काळ फार धावतोय जोरात. ते इतक्या फास्ट, इतक्या जोरात आपण हे बरंच गमावून बसलोय. आणखीन पुढच्या 10 वर्षात आणखीन जास्त गमावून बसण्याचा स्पीड, वेग हा खूप जास्त वाढलाय. आणि काय गमावतोय आपण, तर या सगळ्या विश्वाची किंवा ही जी आपली पृथ्वी आहे, या पृथ्वीवरची सगळे चराचर आहे, वनस्पती असू दे, सूक्ष्म जंतू असू दे, पक्षी असू दे, आपण माणसं असू दे, आपली सुरुवात ही मातीपासून होते, मातीमधून. ही जी माती, म्हणून तिला म्हणायचं भूमाता. ही भूमाता जी आहे ही अत्यंत कष्टी आहे, अत्यंत दुःखी आहे, खूप अशक्त आहे. आणि आपण अशक्त भूमातेमध्ये अन्न निर्मितीचा प्रयत्न जेव्हा करतो बळजबरीने, त्यावेळेला त्या भूमातेवर अत्यंत अत्याचार करतो. आपल्याला हे तातडीने थांबवायला पाहिजे. हा विषय आपल्याला तातडीने समजून घेतला पाहिजे. आणि त्याला खूप उशीर झालाय. आता आपण उशीर बिलकुल घालवायला नको. आणि नांगरणी हा भूमातेवरचा सगळ्यात मोठा अत्याचार करणारा विषय आहे. आपले प्रतापदादा ते सांगतात, बरोबर ना? हे आमचे दोघांचे कॉमन मित्र आहे. तो प्रतापदादा चिपळूणकर जे सांगतात. आणि मी 70 साली ग्रॅज्युएट झालो, म्हणजे 66 साली पहिल्या BSc ला गेलो होतो शेतीचा. तुम्ही तेव्हा BSc झाला? 2011 साली हे BSc झालंय. अनिल जो माझा सहकारी तो 2014 साली BSc झाला. आणि आम्ही सगळेजण म्हणजे आम्हाला हे शिकवत होते की उभ्या आडव्या नांगराच्या पाया घाला. तुम्ही तेच शिकलं, हे तेच शिकले, सगळे तेच शिकले. उभ्या आडव्या नांगराच्या पाया घाला म्हणजे बघा, जे नवीन विज्ञान आहे किंवा सिद्ध विज्ञान आहे, म्हणजे तिथे हे तुम्ही आणखीन एक फार मोठे शेतकरी शास्त्रज्ञ आहेत, विठ्ठलराव वैद्य, आणि हे तर 19 पासूनचे आहेत, तुमच्या भागातले, तुमचीच पिकं. आणि आता ते शून्य मशागत शेती तंत्र वापरतात. त्याच्या अगोदर त्यांच्यावर आलेली परिस्थिती अशी होती की ह्या जगामध्ये राहायचं की नाही, इतक्या परिस्थितीमधून ते फार एकदम 2-3 वर्षामध्ये त्यांची सगळी कर्ज बिर्ज गेली. आता ते अतिशय आनंदी आणि सुखी आहेत. आणि असे काल आम्हाला खूप 2 दिवसामध्ये इकडे तिकडे शेतकरी भेटले की नांगर आम्ही सोडला आणि आम्ही सुखी झालो. आणि जे प्रतापराव चिपळूणकर जे आहेत आपले मित्र, मी त्यांना महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा ज्ञानेश्वर असं म्हणतो. त्यांनी सगळं विज्ञान, शेकडो ग्रंथ, आता ते सगळे ग्रंथ परदेशामध्ये प्रसिद्ध झालेले, इथले सुद्धा त्यांनी खूप पाहिले. पण सॉइल मायक्रोबायोलॉजी, सॉइल सायन्स याच्यातले शेकडो ग्रंथांचा अभ्यास केला, खूप प्रत्यक्ष शेतामध्ये वापरलं आणि त्याचं मराठीमध्ये त्यांनी सारांश लिहून काढलेले आहेत. ते एवढंसं छोटंसं सगळ्यात छान पुस्तक जे आहे त्याचं नाव आहे जमिनीची सुपीकता. बरोबर आली? जमिनीची सुपीकता. जरूर हे पुस्तक तुम्हाला कुठे सकाळने हे केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे सकाळ ॲग्रोवांनी. जमिनीची सुपीकता फार छान पुस्तक आहे. तर हे नक्की तुम्ही बघा, वाचा आणि त्याचा अभ्यास करा. ते तुमच्या शेतामध्ये अवलंबा. SRT हे जे तंत्रज्ञान आहे ते नेमकं तेच सांगतं. आमचा सगळा जो मुख्य हेतू आहे आमच्या टीमचा संशोधनाचा, आता मगाशी कोणीतरी सांगितलं इथे माझ्याविषयी बोलताना, आपले होस्ट जे आहेत मला ते म्हणाले की हे शेखर भरसावळींनी तंत्र शोधलं. मला अगदी खात्री आहे की हे तंत्र शोधण्याची माझी लायकी नाही. अतिशय आम्ही सगळेजण यत्किंचित लोक आहोत. अगदी साधं उदाहरण म्हणजे रावसाहेब मोरेंनी जे सांगितलं की माझी काही खरंच लायकी नव्हती, माझी लायकी नव्हती इथे बसण्याची, पण हे तंत्रज्ञान परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे आणि हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे आपल्याला आमचं जे सगळ्यात महत्वाचं ध्येय आहे, आम्हाला जे परमेश्वराचं निरोप असा वाटतो की आम्हाला समजलाय की भूमाता सशक्त कशी होईल. भूमाता जर सशक्त झाली तर शेतकरी आनंदी होतो. ही अत्यंत महत्वाची गोष्ट. आणि जगभर मानतो की SRTच्या माध्यमातून
शेतकरी आनंदी होऊ शकतो. आणि ज्याला हे कळतंय, छोटी गोष्ट वाटते त्याच्यात काय शेतकऱ्यांनी आनंद, पण शेतकरी आनंदी होऊ शकणं, त्याच्यात चिंता कमी होणं, त्याला पुरेसे अर्थार्जन, पुरेसे पैसे मिळणं त्याच्या मेहनत, आणि तो मेहनत जी करतो, तो जे काम करतो त्याचा त्याला आनंद वाटणं, त्याचं टेन्शन कमी होणं, त्याचं सगळ्या कुटुंबाचं भलं होणं, म्हणजे मुलांचं शिक्षण, पत्नीला पुढे सणावाराला काही साजरे करता येणं, या सगळ्या गोष्टी त्याला सोयीस्करपणे सहजपणे उपलब्ध होणं, ह्याच्यामुळे त्याचं टेन्शन कमी होणं, तो सुखी होणं, तो आनंदी होणं, या गोष्टी ज्या आहेत या SRT मुळे होताना दिसत आहेत. आणि ही गोष्ट आम्ही जेव्हा जगभर मांडतोय, म्हणजे आम्ही खूप प्रयत्न करतोय की आमचं ऐकलं जावं, आमचा आवाज शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचावा आणि शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत हे तंत्र पोहोचावं, यासाठी खूप प्रयत्न करतोय. 2011 साली जेव्हा पहिलं शेत इथे जन्माला आलं सगुणा बागेमध्ये, ते भाताचं होतं, कारण आमच्याकडे भात हे मुख्य पीक आहे. आणि 98 सालापासून मी प्रयत्न करत होतो की काहीतरी करून माझे नांगरणी, चिखळणी आणि लावणी, आमच्याकडे तुम्हाला भाताची लावणी किती जणांना माहिती आहे माहिती नाही, पण फार कष्टाचं काम असतं. चिखलामध्ये 10-10, 15-15 दिवस उभं राहून काम करायला लागतं, पाय सगळे चढून जातात आणि वाकून काम करावं लागतं. ते संपली लावणी की आम्ही सगळेजण आजारीच पडायचो. तर इतकं भयंकर ते काम कष्टाचं, हे कसं माझं टळेल याच्यासाठी मी सतत तोच विचार करत होतो. आणि परमेश्वरांनी मला हे आमचं अनिलने सांगितल्याप्रमाणे पेढा, SRT नावाचा पेढा आपल्या हातात दिलाय. आपल्या सगळ्यांचं आहे, त्यांनी मला का पहिला निवडलं माहिती नाही, तर तो ह्यांना निवडायला पाहिजे होता. तर असं हे जे काम आहे हा SRT म्हणजे सगुणा रिजनरेटिव्ह टेक्निक. त्याचं नाव आम्ही बदलण्याचं कारण, हे तंत्र जेव्हा भातासाठी आणि असं सगळं जेव्हा सुरू झालं, ते 2015 साली इथे कुठे चंद्रपूरमध्ये चंद्रपूर मधल्या मूल गावी प्रकाश खोबरागडे म्हणून त्यांनी कापसासाठी वापरून पाहिलं, त्याचे फोटो पाठवले आम्हाला. म्हणलं वा किती छान, ग्रेट. आणि तेवढ्यामध्ये योगायोगाने पोखराचा आणि आमचा संबंध आला आणि ते पोखराच्या माध्यमातून सगळे हे मुवमेंट्स पुढे सुरू झाल्या. आपल्या ध्येय हे भूमाता सशक्त करणं. आपण जे काम करतोय ते प्रचंड काम करतोय, त्याच्यापेक्षा जे मोरेंनी सांगितलं की निम्म सुद्धा काम नाही, निम्म किंवा निम्मही काम कमी करून आणि डोक्याचं सगळं टेन्शन जाऊन, टेन्शन बिलकुल राहत नाही, अशा पद्धतीने जेव्हा आपण हे शून्य मशागत तंत्र SRT समजून घेतो, स्वीकारतो आणि वापरायला लागतो, तेव्हा फार मोठे बदल हे शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये, त्यांच्या घरामध्ये दिसून येतात. पण मंडळी, आम्ही जसं तुम्ही ह्या दिशेला पूर्व म्हणता का, ही पूर्व म्हणता ना, या आम्ही जर सांगायला सुरुवात केली की ही पश्चिमच आहे, आम्ही जर सांगायला हीच पश्चिम आहे, म्हणजे असं काय हीच पश्चिम आहे असं जर आम्ही सांगायला सुरुवात, तुम्ही काय कराल? आम्हाला वेड्यात काढाल, काही लोक वेड्यात पडली, नाही तरी सुद्धा म्हणून हीच पश्चिम आहे. मग काही लोक येतील आम्हाला बाहेर काढतील, धक्के मारतील, म्हणजे जास्त रस्ते देतील. जगामध्ये हेच घडलं. जेव्हा क्रांतिकारी विचार जेव्हा सांगितला जातो आणि तो स्वीकारला जातो, तेव्हा तो सांगणाऱ्याला आणि स्वीकारण्याला सगळ्यांनाच वेड्यात काढलं जातं. हा एक त्रास त्याच्यामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवा. पण तो तेवढा त्रास जेवढा 2011 किंवा 12-13 साली आम्ही प्रथम सुरुवात केली, आता तसा त्रास नाही. प्रतापराव चिपळूणकरांनी जेवढा त्रास काढला तेवढा त्रास मी नाही काढला. पण मी अगदी आम्ही कोल्हापूरमध्ये जेव्हा सांगायला गेलो, तेव्हा समोर बसलेल्या लोकांमध्ये 3-4 लोक असे मोठे आले आमच्या अंगावर. आम्हाला म्हटलं आता काही खरं नाही आमचं, आम्ही आमच्या घरामध्ये. पण एक वारकरी समाजातले होते, ते हे लोक असे जवळ आले. आता म्हणलं चला आता काय आपलं कठीण आहे. तर ते वारकरी उभे राहिले आणि त्यांनी त्यांना थांबा म्हणाले. तुम्ही म्हणे ह्यांना काय डिझेलला पैसे दिलेत का इथे यायचे? त्यांच्याकडनं काही ते काय विकत घ्या म्हणतात का? आम्ही काहीच, आम्हाला काहीच नको आहे. अशा तेव्हा ते थांबले
आणि मग नामभरून होऊन ते हॉल सोडून निघून गेले. तेव्हा अशी परिस्थिती येऊ शकते. आता तशी येत नाही. म्हणजे आता बघा की इथे या एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना महत्वाचं स्थान दिलं जातं, तुम्हाला महत्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. आणि ही त्यांची पण इच्छा, कारण ही शेतकऱ्यांचीच मुलं आहेत. ही सगळी जे अधिकारी मंडळी आहेत, आपले मंत्री महोदय, सगळे लोक हे शेतकऱ्यांच्या समाजामधूनच आलेली मंडळी आहेत. तेव्हा त्यांना निश्चित असं वाटतं की आपल्या समाजातल्या लोकांचं भलं व्हावं, चांगलं व्हावं. फक्त ते कसं होऊ शकेल याच्यासाठी आपल्याकडे साधा सोपा पर्याय उपलब्ध नव्हता. SRT हा तसा साधा सोपा पर्याय आहे. पण मग आता हे सगळेजण एवढं म्हणतात SRT खूप शेतकरी सांगतायत. महाराष्ट्रामध्ये किमान 10,000 शेतकरी, बुलढाण्यामध्ये काही फार चांगले शेतकरी आहेत. इथे हा हरिभाऊ येवले म्हणजे SRTचे शेतकरी आहेत ना. हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे इथले आपले आयोजक आहेत, आमचे जे होस्ट आहेत, असे सगळे जे शेतकरी हे सगळेजण सांगतात अरे SRT घ्या, फार चांगली वस्तू आहे काहीतरी. हे जेव्हा आम्ही सगळे सांगतोय तेव्हा मग तुम्ही सुरुवात कशी करायची? साधी सोपी गोष्ट आहे. आता सगळं तंत्रज्ञान हे काय मी इथे मांडून दाखवू शकत. बरं, माझी आणि ह्यांची SRT तंत्र स्वीकारताना भेट झाली होती का? विठ्ठलराव वैद्य 1 नंबर शेतकरी आहेत. आज त्यांच्या पाठीमागे 3,000 शेतकरी तुमच्या सगळ्या परिसरामध्ये आहेत. 3,000 पेक्षा जास्त शेतकरी SRTचा अवलंब त्यांच्या पाठीमागे करायला लागले. माझी आणि ह्यांचीच भेट झाली नव्हती तर त्या 3,000 शेतकरी. इतकं ते तंत्र सोपं असू शकतं की तुम्ही नुसतं युट्यूबवर पाहिलं. आता तर तुमच्याकडे यांचं त्यांचं शेतं बघायला आहेत की जी शेतं बघून तुम्ही हे तंत्र स्वीकारू शकता. तर त्याही पेक्षा आणखी एक महत्वाची गोष्ट आमच्या अनुभवाने आणलेली आहे. इथे 2 स्टँडी लावले, त्यांनी मुद्दामून पाहिले. तो एक फारच कोपऱ्यामध्ये गेला, परंतु एक नंबर आहे, टेलिफोन नंबर आहे. तो अनिलने आता लगेच सांगावा नंबर, आणि तो नंबर तुम्ही लिहून घ्या. त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपला तो नंबर सेव्ह केला की तो जो नंबर आहे तो नंबर हा एक इलेक्ट्रॉनिक माणूस तिथे बसवलेला आतमध्ये ऑटोमॅटिक चॅटबॉट. आणि हा जो इलेक्ट्रॉनिक माणूस आहे चॅटबॉट, हा इलेक्ट्रॉनिक चॅटबॉट तुम्ही त्याला नमस्कार, राम राम, तुमच्या पद्धतीने काही म्हणा, SRT म्हणा, असं म्हणलं की लगेच तो तुम्हाला तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करतो. आणि मराठी, हिंदी आणि इंग्लिश या 3 भाषांमधून तुमच्याशी 7 पिकांसाठी, त्याच्यामध्ये ही पिकं आहेत, 7 पिकं कोणची काय ते मी सांगेन. तर ही जी 7 पिकं आहेत, या 7 पिकांसाठी त्याच्यामधनं सर्व प्रश्नांची उत्तरं तो चॅटबॉट तुम्हाला देईल. तर अशा प्रकारे हा जो चॅटबॉट आहे त्याला तुम्ही QR कोडनी पण सेव्ह करू शकता. आणि ही सेवा 12 महिने 13 का 24 तास. तर असा हा चॅटबॉट आहे. आणखीन हा तुम्हाला नंतर स्कॅन पण करता इथे आहे, तिथे आहे. तर 7 पिकांसाठी 3 भाषांमधून 24 तास आणि कोणताही खर्च न करता तुमच्या सर्व पिकांत. ह्याच्यामध्ये आमचं ध्येय काय आहे की तुम्ही जर आनंदी झालात तर आम्हालाही आनंद मिळेल. आम्हाला सुद्धा आनंदच मिळवायचा. आनंद पैसे घेऊन कोणी मिळवू शकतो किंवा काही नवीन शर्ट घेऊन. आज मला आनंद झाला कारण मी इथे आलो आणि हे मी वापरतोय म्हणून मला आनंद झाला. मी काही सोडणार नाही. तर तुमच्याकडनं मिळाली मोठी देणगी आहे. तर अशा प्रकारे आनंद मिळवणं, शेतकरी आनंदी झाला पाहिजे, हे आमचं ध्येय आहे. जगामध्ये सगळ्यांचं ध्येय तेच आहे की शेतकरी आनंदी झाला पाहिजे, तो चिंतामुक्त झाला पाहिजे. आपले जे अगोदरचे मुख्यमंत्री होते ते आले होते सगुणा बागेमध्ये आणि ते. तर हा नंबर जरा सांगा आणि त्याच्याविषयी थोडक्यात नाही. तर हा जो म्हणजे SRTचा जो कृषी रोबोट आहे म्हणजे चॅटबॉट, हे म्हणजे शेतकऱ्यांसाठी विनामूल्य सेवा आहे आणि 24 तास हा सुरू असतो. फक्त हा जो नंबर आहे हा तुमच्या व्हॉट्सअपला तुम्ही सेव्ह करायचा आहे म्हणजे तुमच्या फोनमध्ये. तो नंबर आहे 96
73 02 79 म्हणजे 7वरती 9 आणि 75. मी परत एकदा सांगतो, 96 73 02 79 75. मी इंग्लिशमध्ये पण हा नंबर सांगतो की 9673027975. हा नंबर आहे. ह्या नंबरला तुम्ही SRT हॅलो नमस्कार असं जर का व्हॉट्सअपवरती मेसेज टाकलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक रिस्पॉन्स इथनं येईल. तुम्हाला भाषा निवडायला येईल, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. तर ती तुम्हाला जी योग्य वाटते भाषा ती तुम्ही निवडा मराठी. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मग वेगवेगळ्या गोष्टी, तुम्हाला व्हिडिओ, नंतर काही फोटो, काही माहिती, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये मिळतील. आणि हा नंबर तुम्ही तुमच्या फोनमध्ये SRT ऑफिस या नावाने सेव्ह करा. तर अशा प्रकारचा, आणि ह्याच्यामध्ये एकूण 7 पिकांची आम्ही हे प्रोटोकॉल दिलेले आहेत. त्याच्यामध्ये भात, नाचणी आणि तुमच्या भागातलं मका, कापूस, सोयाबीन, कांदा आणि भुईमूग अशा पिकांचे ह्याच्यामध्ये प्रोटोकॉल आहेत. तर अशा पद्धतीचा हे आहे आपला हा चार्टबोर्ड. आणि याच्यामध्ये आणखीन पिकांवरती आमचं काम चाललेलं आहे. त्याचे प्रोटोकॉल तयार करणं चाललेलं आहे आणि पुढच्या काही महिन्यामध्ये त्या गोष्टी सुद्धा त्याच्यावरती ऍड केल्या जातील. तर अशा प्रकारचा हा SRT कृषी मित्र, SRT कृषी रोबोट ही आधुनिकता, म्हणजे जसं आता आधुनिकतेकडे आपण सगळं जग चाललेलं आहे, तर आपल्याला प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये, प्रत्येकाच्या घरी त्याला ही माहिती सहजरित्या मिळणार आहे. धन्यवाद. तर मी आता आणखीन एक 2-3 गोष्टी छोट्या सांगतो. त्याच्यानंतर आपण हा जो इथला आज मंच आहे, आपण ह्या सगळे जे आलो, तर तुम्ही प्रश्न विचारा. त्याच्याविषयी कोणतेही प्रश्न, आणि आपण भरपूर प्रश्न घेऊया. प्रश्नोत्तर जर घेतली तर ते जास्त चांगलं होईल असं मला वाटतं. पण मी आणखीन एक 2-3 गोष्टी बोलतोय. तर मंडळी, इथे मघाशी जे काही विषय मांडले गेले त्याच्यामध्ये अगोदर सुद्धा मंडळींनी मला ते सांगितलं की जमिनीची सुपीकता. आणि सुपीकता म्हणजे काय? आणि म्हणाला की माती मऊ होणं, माती हलकी होणं, आणखी त्याला सुगंध येणं, हाताने वापरता येणं. मग तुम्हाला साहजिकच असं वाटेल की मग जोरात पाऊस आला तर ती वाहून जाईल का? माती हलकी जर तर वाहून जाईल. पण बिलकुल नाही. तुम्हाला बघा, ह्यांनी सांगितलं, आणखीन असं सांगितलं की SRTच्या शेतामध्ये त्यांनी इथे होते, त्यांनी सांगितलं की नावांचं जरा प्रॉब्लेम आहे, सॉरी, तर की पाणी लवकर वाहत नाही. त्यांनी प्रयोग केला की एका जमिनीमध्ये नांगरच चालवला नाही आणि तिथे उत्पन्न कसं येतं, काय उत्पन्न बिलकुल त्यांचं कमी नाही झालं. म्हणजे विद्यापीठाचं केंद्र होतं. आणि अशा ठिकाणी पाणी लवकर वाहत नाही. फार महत्वाचे 3-4 गोष्टी होतात याच्यामध्ये. SRT ह्या तंत्रज्ञानामुळे मातीची कणरचना सुधारते. मातीची कणरचना म्हणजे काय होतं नेमकं? आता आपण समजा 1 किलो गहू घेतले आणि त्या गव्हाचं पीठ केलं. 2 चाळण्या घेतल्या, एका चाळणीमध्ये ते पीठ ठेवलं आणि दुसऱ्या चाळणीमध्ये गहू ठेवले आणि दोन्ही ह्याच्यावर पाण्याची धार लावली. 2 नळामधून त्याच्यामध्ये पाणी हळूहळू सोडलं तर पाणी लवकर कुठून बाहेर येईल? गव्हामधून येईल. खरं तर पिठामधून येईल असं आपल्याला वाटायला पाहिजे. पण पिठामध्ये जेव्हा पाणी पडायला लागतं तेव्हा ते पाणी वरच्या थरामध्ये थोडस पसरतं, मग थपथपायला लागतं आणि मग ते व्हायला लागतं. आणि वाहताना ते बरोबर पीठ पण घेऊन जातं. पण ते जर गहू असतील तर गव्हामधून पाणी वरून पडेल आणि खाली निघून जाईल, वरून पडेल आणि खाली निघून जाईल. मातीची कणरचना ही गव्हाची निसर्गाने केलेली कणरचना आहे. तशी मातीची कणरचना जेव्हा होते ना, म्हणजे आता सगुणाबागेतली शेतं ही 13 वर्ष नांगरलेली नाही. आणि आमच्याकडे पाऊस किती पडतो? आमच्याकडे 1 दिवसातला पाऊस आहे तो तुमच्या अख्ख्या वर्षभरात पुरेल एवढा पाऊस असतो. 150 इंच पाऊस पडतो. कधी कधी तो 15-15, 20-20 इंच एका दिवसात पडतो. इतका प्रचंड पाऊस पडतो तरी सुद्धा आमच्या शेतामधून पाणी जे आता भाताच्या शेतामधून पूर्वी जायचं ते माती चिखल सगळं वाहून जायचं. त्याचं दुःख आम्हाला सगळ्यांना होतं की ते आमच्या भूमातेचं रक्त आहे, ते वाहून जात आहे. पण आता आम्ही आमच्याकडे SRT मुळे
शेतामधून जे वाहून जाणारं पाणी आहे ते एक तर लवकर वाहत नाही आणि हेच काम आम्ही परत डोंगरांवर पण करतोय. जसं शेतामधलं नांगरणं हा त्याचा सगळ्यात मोठा शत्रू आहे, तसं डोंगर आणि जंगल जे आहेत तिथे वणवा हा अत्यंत मोठा शत्रू आहे. तिथे सुद्धा डोंगरावरती त्याच्यामुळे सुद्धा मातीची कणरचना बिघून जाते, सेंद्रिय कर्ब कमी जातो आणि त्यामुळे तिथे सुद्धा डोंगरावरती जेव्हा पाऊस पडतो तिथे मग ते सगळं पाणी गढूळ पाणी व्हायला लागतं. आपल्या नद्या नाले सगळे गढूळ होतात आणि ही सगळी माती जी आहे ती आपल्या धरणांमध्ये जाते. म्हणजे सरकारचे धरणं परत जे आपल्या पाण्यासाठी म्हणून त्यांनी सोय केली आहे ती सगळी गाळाने परत भरून जातात. तर अशा प्रकारे आपल्याला जर हा गाळ आपला म्हणजे माती म्हणजे अत्यंत सुपीक अत्यंत मातीचं फूल हे जर व्हायला नको असेल तर मातीची कणरचना सुधारायला पाहिजे. आणि कणरचना कशाने सुधारते तर तिथे वाढणारे सूक्ष्म जंतू गांडूळ हे सगळे मातीची कणरचना सुधारून देतात आणि माती आपली अशा प्रकारे तयार होते की जसे काही गहू म्हणजे त्याच्यावर कितीही पाणी पडलं तरी माती वाहून जात नाही आणि पाणी पण वाहून जात नाही. पाणी सुद्धा जमिनीच्या पोटामध्ये झिरपतं. आमच्या एक फार छान शेतकरी तिथे काल आम्हाला भेटले, पुण्याला असतात म्हणून विचार PR पाटील, बुलढाण्याचे PR पाटील म्हणून आहेत, तुम्हाला कोणाला माहिती असण्याची शक्यता आहे. त्यांचा एक आम्ही हे पाहिला पोस्ट. ते म्हणाले माझ्या 55 वर्ष आयुष्यामध्ये आमच्या शेतामध्ये आम्ही बुलढाणा हे कमी पावसाचा प्रदेश आणि गेलं वर्ष म्हणजे हे आत्ताचा पाऊस नाही म्हणजे 24चा पाऊस नाही 23चा पाऊस जेव्हा पडला तो कमी पडला आणि तरी सुद्धा आमच्या शेतातल्या विहिरीमधून पाणी व्हायला लागलं. हे माझ्या 55 वर्षात मी कधी पाहिलं नव्हतं. ही फक्त गोष्ट त्यामुळेच घडली की 16-17 एकरमध्ये त्यांनी त्या विहिरीच्या भोवती SRT गेले 2-3 वर्ष सुरू केलेलं आहे. त्यामुळे ते पाणी सगळं आतमध्ये झिरपलं आणि विहिरीमध्ये गेलं आणि मग विहीर उत्स्फूर्तपणे ओव्हरफ्लो व्हायला. तेव्हा SRT म्हणजे पाणी, SRT म्हणजे चिंतामुक्त, SRT म्हणजे उत्पादकतेमध्ये वाढ, SRT म्हणजे प्रतिष्ठा, SRT म्हणजे अनेक त्याचे फायदे आहेत. आणि हे सगळे फायदे आणि आता आम्ही एक लेटेस्ट आमचं संशोधन आहे, अगदी लेटेस्ट म्हणजे विठ्ठलरावनी आम्हाला मागे सांगितलं गेल्या वर्षी की त्यांची जी कापसाची SRTची शेतं आहेत. आता उन्हाळा म्हणला की आपल्याकडे सगळ्यांकडे सारखा ते उन्हाळ्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये आपण जेव्हा चालतो दुपारी समजा दुपारी 1-2 वाजता अंगवाण्या पायाने आपण चालू शकू का? पायात काही न घालता चटके बसतात भयंकर. म्हणजे चालणं तरी मी म्हणेन शक्य आहे पण असं नुसतं उभं राहता येईल का? उभं राहणं शक्य नाही, चटके बसतात भयंकर. हे जे चटके बसतात तेच जर का त्यांना पटकन शेतात जर गेले बांधावर उभं राहिले किंवा बाहेर रस्त्यावर राहिलं किंवा दुसऱ्याच्या शेतावर राहिलं तर चटके बसतात. पण SRTच्या शेतामध्ये आरामात तुम्ही किती वेळ तिथे चालू शकता. हे त्यांनी त्यांचं निरीक्षण नोंदवलं. आमच्याकडे असे जे परशुराम आगिवले म्हणून तुम्ही SRTचे जर व्हिडिओ पाहत असाल तर परशुराम आगिवले आदिवासी आहेत. त्यांची डिग्री आहे 9वी नापास. पण आपल्या देशाचे डायरेक्टर जनरल ही व्यक्ती सुद्धा तासन तास ते काय सांगतात ते ऐकत बसतात. डायरेक्टर जनरल त्यांच्या शेतावर जेव्हा आम्ही घेऊन गेलो ते आता ते सुद्धा 10 वर्ष झाले SRT पद्धतीने शेती करतात. हल्ले नाही तिथून 2 तास. ते सुद्धा आम्हाला हेच सांगतात की त्यांच्या शेतामध्ये SRTच्या शेतावर असा जर हात ठेवला जमिनीवर तर असं वाटतं की जमिनीमधून गार वारे येत आहेत. पण आपली हवामान हे गार व्हावं की नाही व्हावं, तापतं हे चांगलं आहे का? नाही चांगलं. यांनी पाहिलेलं आहे की 25-30 वर्षापूर्वी इतके काही चटके बसत नव्हते आपल्याला, बरोबर की नाही? हे आता तापमान म्हणजे आता आमच्याकडे कोकणामध्ये 40 डिग्री तुमच्याकडे व्हायचं इकडे विदर्भात आणि मराठवाड्यात आणि नागपूरमध्ये, तेव्हा आम्हाला वाटायचं बापरे आता 40 म्हणजे आम्हाला पण रोजचं झालंय. सहज होतं 40 डिग्री आमच्याकडे. ही जी गोष्ट आहे आणि आता जो अहवाल आलेला आहे ज्यांना माहिती आहे की युनायटेड नेशन्सचा अहवाल जगामध्ये असं वाटतंय की हे तापमान वाढ जी आहे ना ती आपण आता हळूहळू रोखणार आहोत, ती आपण हळूहळू कमी करणार आहोत. कारण आता आपण खूप विलास करतोय ना, खूप बोलतोय, त्याच्यावर मोठमोठ्या कॉन्फरन्सेस सभा अशा भरतायत, COP कॉन्फरन्स ऑफ मोठे मोठे करोडो अब्जोजी डॉलर्स खर्च करतोय आणि
आता हे कमी होणार तापमान वाढ, कारण आपण ध्येय पण ठरवलंय 2030 साली अमुक करणार आहोत. हे सगळं आपण ठरवून झालं का? तर त्या युनायटेड नेशन तुम्ही सांगता तेच सांगितलं, झालं तर नाहीच, उलट वाढलंय. गेल्या वर्षामध्ये 2024 हे अगोदरच्या सगळ्या वर्षांपेक्षा जास्त गरम वर्ष होतं. 1.5 डिग्रीनी टेम्परेचर वाढलं. तर 1.5 डिग्रीनी टेम्परेचर वाढणं हे माणसाचा अंत होण्याचं लक्षण आहे. माणूस जात. तुम्ही या कॅलिफोर्नियातल्या वणव्याचं ऐकलं का? पाहिलं का? भयंकर चित्र आहे कॅलिफोर्नियातला वणवा. मी तिथे होतो, किंवा मी त्या गावात राहायला होतो, मी राहिलेलो आहे त्या गावामध्ये. आणि इतकी महागडी घरं, इतकं महाग, इतकं विज्ञान, इतकं संशोधन. तिथे ते नासाचं हेडक्वार्टर तिथे आहे, जेट प्रपोर्शन लॅबोरेटरी तिथेच आहे शेजारी जवळ. एवढं सगळं असताना म्हणजे त्या लॅबोरेटरीलाच आता धोका असं बातम्या येत आहेत, आणि ते अजून तो वळवा थांबवू शकत नाही. किती ट्रिलियन्स ऑफ डॉलर्सचं नुकसान झालं, किती महाग बंगले सगळे जळून खाक झाले, ते त्यांना थांबवता येत नाही. हे जे संकट आहे, हे संकट सुद्धा भारतामधल्या शेतकऱ्यांनी काय केलं असेल, किंवा भारतामधल्या जंगलांमध्ये किती वणवे लावले असतील, त्याचा संबंध तिथे असू शकतो. मला सांगा, हे सगळं कसं होतं? तापमान वाढ ही इथे होते, आणि तापमान वाढ झाली की हवेमधलं बाष्प पण कमी होऊन जातं. एक छोटं त्याचं उदाहरण आहे. पावसाळ्यामध्ये पाऊस पडत असतो बाहेर, आपण दोरीवर एखादा शर्ट पिळून वाळत टाकला तर वाळतो की नाही? तो वाळतो. उन्हाळ्यामध्ये वाळायला त्याला समजा 2 तास लागत असतील, तर पावसाळ्यामध्ये वाळायला 8 तास लागतील, पण 8 तासांनी नक्की वाळतो. मग त्या शर्टामधलं बाष्प पाणी जातं कुठे? ते इथून तिथे आजूबाजूच्या भागात जातं. तसंच आहे, ही सगळी आपली पृथ्वी जी आहे ना, ती एकच आहे. तेव्हा एकच पृथ्वी आपण एकमेकाला जर नाही सांभाळलं, आपण म्हणलं नाही तर वणवा तिकडे कॅलिफोर्नियात लागला जागू दे, आपल्या इथे आपण सगळे सेफ आहोत, हिरवगार आहे. ते हिरवं सुद्धा तुम्ही काय, मी पाहिलंय तिथे आपल्याकडचं हिरवं काय बिलकुल हिरवं नाही, अशा काही तिकडचं हिरवं, तरी ते पेटून सगळं जळून त्याची राख रांगोळी झाली. ही गोष्ट आपल्याकडे सुद्धा होऊ शकते. तापमान वाढ ही आपल्याला रोखायलाच पाहिजे, आणि त्याच्यावर आम्ही आता काही प्रयोग सुरू केलेले आहेत. आम्ही आता गेले तिथून स्पेशल थर्मामीटर आणले अमेरिकेतनं मातीचं टेम्परेचर मोजण्यासाठी. एसआरटीची शेतं आणि बिगर एसआरटीची शेतं ही आता आम्ही तापमान मोजतोय. आणि मग ते काय करतात की जमिनीमधलं पण 6 इंच खालचं टेम्परेचर मोजतात, आणि तो थर्मामीटर असं इतक्या उंचीवर धरून हवेतलं पण तापमान मोजतात. तर एसआरटीची शेतं जिथे आहेत तिथे जमिनीतलं आणि वरचं दोन्ही त्याच्यापेक्षा 4 डिग्री सेंटीग्रेडनी तापमान कमी आहे. 4 डिग्री. आपण 2 डिग्री जरी धरलं तरी केवढं मोठं आहे, कल्पना आहे तुम्हाला? एवढं मोठं आपण आपली मानवजात जगवण्यासाठी प्रचंड मोठं. आणि हे आपण हे सगळं कुठे दाखवू शकतो जास्तीत जास्त? जिथे सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि तो सुद्धा हा जो विदर्भ मराठवाडा आहे ह्या भागामध्ये तो प्रश्न खूप मोठा आहे. पाण्याचा प्रश्न मोठा आहे, तापमान तुमच्याकडे फार भयंकर असतं. जिथे हा प्रश्न मोठा आहे तिथे हे शोधून काढणं, तिथे हे दाखवून देणं आपल्याला फार सहज शक्य आहे. आणि आम्ही सांगतोय ना की हे तापमान 4 डिग्रीनी कमी झालंय, तुम्हाला नकोय का असं इतकं छान 4 डिग्रीनी कमी व्हायला? जसं तिथे उन्हात बसलेले लोक आहेत, मला केव्हापासून असं वाटतंय त्यांना सांगावं की तुम्ही कुठेतरी सावलीची जागा शोधा प्लीज. आपण कुठेतरी सावलीची जागा शोधा. त्या 2 ताया बसल्यात केव्हाच्या, प्लीज प्लीज कुठेतरी सावलीची जागा बघा. तर हे जे तापमान आहे हे प्रचंड आहे. हे तापमान वाढ जी होतीये ही तापमान वाढ आपल्याला रोखायलाच पाहिजे. ते फक्त मोदींनी सांगायचं आणि कोणीतरी ऐकायचं असं नाहीये, किंवा विद्यापीठाच्या लोकांनी सांगायचं. आपण प्रत्येकाने त्याच्यासाठी काम करायला पाहिजे. एसआरटी हा तो मार्ग आहे. 100% आपलं शेत, आपली भूमाता, आपला परिसर हा छान थंडगार होतो, विहिरींना पाणी लागतं, शेतकरी आनंदी होतो, त्याचं जीवन सुखी होतं, त्याचं एकूणच त्याच्या जीवनामध्ये त्याला प्रतिष्ठा मिळायला लागते. आम्ही परवा त्या कृषी
हा त्याचा कार्यक्रम झाला मुंबईमध्ये नाही काय 5-6 महिन्यापूर्वी, की सगळे अवॉर्ड दिली गेली, कृषी भूषण वगैरे, हा पुरस्कार वितरण सोहळा जो बरेच वर्ष रखडला होता तो झाला. त्याच्यामध्ये नाही तर निदान 7-8 लोक SRTचे होते आणि 2-3 वर्ष 4 वर्षामध्ये त्याला पुरस्कार मिळत जिकडे तिकडे ते असे. किती मस्त गोष्ट आहे. तर ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आणि मुख्यमंत्र्यांसारख्या व्यक्ती म्हणजे एकनाथजी शिंदेसारखी व्यक्ती सगुणाबागेमध्ये येते SRTमुळे. तर हे जे SRT तंत्र आहे त्याच्यामुळे आपल्याला प्रतिष्ठा मिळते. ती प्रतिष्ठा मिळेल, चिंतामुक्त होणं आणि आपले दैनंदिन प्रश्न कमी होणं, ह्या सगळ्या गोष्टी SRT मध्ये होत आहेत. तेव्हा आता आपल्याला काय करायला पाहिजे की आपण थोड्या भागावर प्रयोग सुरू करा, छोट्या भागावर प्रयोग सुरू करा. आणि समजा तुमची 2 एकर 3 एकर शेती असेल, 4 गुंठ्यावर 5 गुंठ्यावर तुम्ही हा प्रयोग सुरू करा. विद्यापीठाच्या माध्यमातून KVKच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्र शासनाने तर हे तंत्र ऑफिशियली स्वीकारलंय, बरोबर ना? ऑफिशियली स्वीकारलेलं आहे. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असताना त्यांनी तर किती म्हणजे खूप सांगितलं की हे तंत्र तुम्ही लवकरात लवकर पसरवा. तर अशा प्रकारे सगळेच जण हे प्रयत्न करतायत. आता तुमची फक्त कमी पडून देऊ नका की प्रयत्न थोड्या प्रमाणावर सुरू करा. हा जेव्हा प्रयत्न तुम्ही सुरू कराल तेव्हा आपण जसं सायकल चालवायला शिकलो त्या दिवशी लगेच काय आपण इथून उठून बुलढाण्यापर्यंत सायकल चालवत गेलो नाही. इथून तिथे गेलो पडलो, तिथून तिथे गेलो पडलो, गुडघे रक्त आलं, नडगे फुटल्या, पण आपण काही सायकल चालवायचं थांबलो नाही, चालतच राहिलो. आणि आता तर अगदी एक हातात मोबाईल एक हातात हँडल किंवा दोन्ही हात सोडून असं आपण करू शकतो. तर इतकी एक्सपर्टी आपल्याला येते. तर आपल्याला ही एक्सपर्टी फार सहज येऊ शकेल. सायकल चालवणं तरी मी म्हणेन कठीण आहे का ते सोपं आहे? SRT सोपं आहे का सायकल चालवणं? SRT सोपं आहे. हे सगळं आपण आता मोठे झालोय, आपली ती गरज आहे. SRT ही आपली गरज आहे. तर तुम्ही हे जितक्या लवकर स्वीकारा. चॅटबॉट हे जे आहे हे म्हणजे आम्हीच तुमच्या सोबत आहोत 24 तास. मी विठ्ठलराव, आम्ही सगळे, आम्ही सगळेजण तुमच्या 24 तास सोबत आहोत याच्या माध्यमातून. तर जिथे तुमचं कुठे अडेल तिथे त्याला विचारा. ही मंडळी आहेत आणि ह्यांच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला केव्हाही भेटू शकू. तुम्ही जर वेबिनार ऑर्गनाईज केलात त्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्या सोबत येऊ. आणि हे तंत्र जसं हे दादा आहेत ते सीताफळाच्या विषयी खूप सांगत असतात, चिपळूणकर आणि ते, अशा फळबागांमध्ये सुद्धा फार सहज आपल्याला वाढवता येतं. या तंत्राचं एकच महत्व आहे की जमीन नांगरायची नाही आणि त्याच्यामध्ये तणांचं नियोजन, बंदोबस्त नाही, नियोजन हे तणनाशकांच्या साह्यानेच करायचं. खूप लोकांना वाटतं तणनाशक म्हणजे आपले जंतू मरून जातील, परंतु तणनाशकाने जंतू मरत नाहीत. ते जर मरत असते तर आम्ही कशी इथे आलो असतो आज तुम्हाला सांगायला? आमची हिंमत होती का तुम्हाला सांगायची? तर ते जंतू तर नक्कीच मरत नाही, ते वाढतात, म्हणजे दाम दुपटीने वाढतात. आणि एका मागोमाग एक तीच ती पिकं घ्यायची नाही, कारण प्रत्येक पीक, प्रत्येक वनस्पती हे आपल्या आजूबाजूच्या सूक्ष्म जंतूंना मदत करत असतात. त्यांच्या गरजेचे, त्यांच्या आवडीचे सूक्ष्म जंतूंना मदत करणं. तेच ते जंतू जर वाढले तर आपल्याला तेच ते जंतू नको आहेत. आणि अशा प्रकारे जेव्हा आपण ही पीक पद्धती करतो म्हणजे सतत फेरपालट करायचा. म्हणजे जर आता समजा तुम्ही एखाद्या खरीपामध्ये कपास हे जर पीक घेत असाल तर मधल्या काळामध्ये तुम्ही निदान तण वाढू द्यावे, थोडे का ना होईना. 100 तणांच्या ऐवजी 4 टन तरी वाढले हरकत नाही, ते तण तरी वाढवा. तेवढा जरी फेरपालट झाला तरी सुद्धा चालू शकेल. तर अशा प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये काहीतरी बदल करायला पाहिजे. जगातले सगळेच लोक सांगतात की एखादी कठीण प्रश्न सोडवण्यासाठी काहीतरी वेगळ्या मार्गाने जायला पाहिजे. तुम्ही म्हणून तर बघा की ही पश्चिम आहे म्हणून, ठीक आहे, चर्चा करूया आपण त्याच्यावर. तर आपल्याला वेगळ्या मार्गाने जाऊन प्रयत्न करायला पाहिजे, प्रयोग करायला पाहिजे. आणि प्रयोग करून आपल्याला नवीन मार्ग, नवीन दिशा सापडते. हे आम्ही सगळे एवढे तुम्हाला 10,000 शेतकरी सांगतोय. SRT पीक पद्धतीने मी तुम्हाला म्हणलो की आणि आपल्या सकाळी पण मगाशी कोणीतरी सांगितलं की हानिकारक सूक्ष्मजीव आणि उपयुक्त सूक्ष्मजीव.
सो हानिकारक सूक्ष्मजीव आज वाढलेले आहेत, बरोबर आहे. आज परिस्थिती आपण अशी निर्माण केली आहे, नांगरून 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 नांगरण्यामुळे सूक्ष्मजीवांचा संहार होतो आणि हानिकारक आणि उपयुक्त सूक्ष्मजीव जे आहेत हे कसं होतात की जिथे ऑक्सिजन नसताना म्हणजे प्राणवायू विरहित परिस्थितीमध्ये, प्राणवायू नाही, आमची भात शेती आम्ही चिखलणी करतो, पाणी बांधून ठेवतो आणि मग त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव तयार होतात ते हानिकारक सूक्ष्म आहे, कारण तिथे ऑक्सिजन नसतो, प्राणवायू नसतो. आणि मदतरूप करणारे जे आहेत उपयुक्त ते SRTचे काजू वापर करतो, नांगरणी करत नाही, पाणी झिरपतं पटकन, पाणी चटकन खाली जमिनीच्या पोटात जाताना वापसा येतो. आपल्याला वापसा हा शब्द सगळ्यांना माहिती आहे. वापसा हा चांगली गोष्ट. गांडूळ चांगले का वाईट? निश्चित चांगले. गांडूळ चांगले, वापसा चांगला, सूक्ष्मजीव चांगले. तर असतात ते त्यावेळेला उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढते आणि उपयुक्त वाढली की आपोआपच जे हानिकारक आहेत ते निघून जातात. आपल्याला मगाशी सांगितलं हे सगळं. तर अशा प्रकारे तुम्ही मला असं वाटतं की मला आणखीन काय काय खूप वेगवेगळे वाटा आहेत, वेगवेगळ्या दिशा आहेत, असं मी भरकटत जाऊ शकतो बरंच बोलत. आणि त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की तुम्ही आता काही प्रश्न विचारा की ज्या प्रश्नांची आम्ही उत्तरं देण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे? आयोजकांचं म्हणणं. नमस्कार. दादा इथं बऱ्याच वेळेस सांगितलं माहिती. जे प्रश्न असतील ते प्रश्न आपण मलाही विचारणार आहे. आता ढगे सरांचा आपण घेणार आणि मग मी माझ्या बोलीभाषेत नेमकं मी यासाठी काय केली बुलढाणा जिल्ह्यामध्ये. आपण 13 तालुक्यातले शेतकरी बोलवलेले, तर इथं आलेला प्रत्येक शेतकरी यासाठी आलेला आहे. दादांना सांगतो विशेष, सोयाबीन असो, हरभरा असो, मूग असो, सीताफळ असो. तर मी माझ्या बोलीभाषेत मार्गदर्शन करणार ते 10-1 मिनिटं. बरेचसे लोक मला ओळखतात, पण आपली भाषा आपल्या भाषेमधून पळू आणि ही टेक्नॉलॉजी आपण कशी या भागात आणली, काय अर्थ झालाय, नेमकं आपलं म्हणणं काय. आता माझ्याकडे सगळ्या गोष्टी प्लस मायनस मध्ये आहे. ट्रॅक्टर स्वतःच मी सांगतो ट्रॅक्टर वापरू नका. तर आपण मी विनंती करतो ढगे सरांना की कसं आहे, आज ऑफिशियली काम भरपूर आहे आपल्या. सर माझ्या विनंतीवर आले की विके शास्त्री देखील आलेले, तर यांच्या माध्यमातून मला फक्त त्यांना निमंत्रण आज इथं येण्याचं होतं. आले, फक्त 2 शब्द सरांचे ऐकू आणि मग मी माझं थोडक्यात 10 मिनिटं मी माहिती देतो. बर, ओके. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या ठिकाणी SRT पद्धतीची महाराष्ट्रातच नव्हे, देशातच नव्हे तर देशाच्या बाहेर जगभरात सुद्धा ज्याची दखल घेतली गेली अशा SRT तंत्रज्ञानाचे जनक ज्यांना आपण म्हणतो असे कृषीभूषण चंद्रशेखर सावळे साहेब, त्यांच्या बाजूला असलेले प्रगती शेतकरी, आपण जास्त त्यांना म्हणू शकतो, त्याही पुढे जाऊन देशोन्नतीचे संपादक आहेत, ते आदरणीय प्रकाशजी पोहरे साहेब. आपल्याकडे सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्यामजी गट्टाणी साहेब, कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉक्टर कानवडे सर, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर झापे सर, आपले तालुका कृषी अधिकारी विश्वे साहेब, त्याचबरोबर उपस्थित शेती विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि विशेष करून समोर उपस्थित असणारे आमचे शेतकरी बांधव, की ज्याच्यामध्ये आमचे सुभाषजी पाटील साहेब पण आहेत, हरिनाना आहेत, राजू पालकर साहेब आहेत. इथं उपस्थित असणारी बऱ्यापैकी जे आमचे शेतकरी बांधव आहेत हे बऱ्यापैकी चळवळीतले आहेत. चळवळ मी ह्याच्यासाठी म्हणतो की ज्यावेळेस मी फील्डवर किंवा इतर बाबतीत ज्यावेळेस शेतकऱ्यांशी आपण चर्चा करतो तर हे आम्ही पुढे बसलेले जे बरेचसे चेहरे हे ओळखीचे आहेत आणि शेती क्षेत्रामध्ये आमचे जे तायडे साहेब आहेत, सोयाबीनच्या बाबतीत त्याचं फार चांगलं काम आहे. आमचे सिरकर साहेब आहेत, मक्याच्या बाबतीत त्यांचं फार उत्कृष्ट काम आहे. इथं बसलेला आमचा प्रत्येक शेतकरी जो आहे तो शेतकरी 1000 ते 2000 शेतकऱ्यांना इन्फ्लुएन्स करणारा शेतीमध्ये असे शेतकरी आहेत. त्यामुळे 200 जरी असले आणि नावं घ्यायला थोडीशी वेळेची मर्यादा असल्यामुळं 200 जरी शेतकरी असले तरी आपला इन्फ्लुएन्स फार मोठा आहे. असे आमचे हे सर्व उपस्थित शेतकरी बांधव.
आपल्या बुलढाणा जिल्ह्याचं जे खरीपाचं क्षेत्र आहे ते जवळपास 8.25 लाख हेक्टर इतकं आहे. त्याच्यापैकी 4 लाख हेक्टर इतक्या क्षेत्रावर सोयाबीन होतं, 2 लाख हेक्टरवर साधारणतः कापूस, 85,000 हेक्टर मग तूर, अशी ही 3 प्रमुख पिकं जी आहेत ती प्रमुख पिकंच आमच्याकडचं 95% क्षेत्र जे आहे ते खरीप हंगामाचं येतं. महत्वाचा हंगाम जो आहे आमचा खरीपच आहे. एक सांगायला विशेष वाटेल की आमचा बुलढाणा जिल्हा जो आहे तो जिल्हा हमखास पावसाच्या प्रदेशात येतो. आमच्याकडचा फक्त लोणार आणि त्या बाजूचा मराठवाड्याच्या लागून जे तालुके आहेत त्या ठिकाणी जरा पावसाची चिंता आम्हाला असते, परंतु इतर भागात आमची सरासरी पाऊस जो आहे तो 760 मिलीमीटर इतका आहे. वॉटरशेड आपण म्हणतो किंवा थोडस जे आपण हिली एरिया म्हणतो त्याचं ज्या भागात आमच्या सातपुड्याच्या रेंजेस आहेत त्या ठिकाणी आम्ही फक्त जे आहेत पाण्याचे रिसोर्सेस आपल्याकडे आहेत. इतर भागात पावसाचं पडलेलं पाणी साठवायची क्षमता आमच्याकडे थोडीशी कमी आहे. त्याच्यामुळं रबीचं क्षेत्र आमचं जे सुरुवातीला 2 लाख होतं, हळूहळू शेतकरी बांधवांना विभागाच्या योजना असतील किंवा शेतीमध्ये चांगली प्रगती करून आता आपलं रबीचं क्षेत्र सुद्धा जवळपास 4.25 लाख हेक्टरच्या पुढे गेलेलं आहे. आता त्याच्यात आमचे शेतकरी बांधव जे आहेत ते दिवस रात्र ह्याच्यामध्ये कष्ट घेत आहेत. एसआरटीच्या बाबतीतच बोलायचं म्हटलं तर 2019 साली आमचं सुद्धा कर्जतला सगुणा बागेमध्ये 1-2 दिवसाचं जे आहे ते प्रशिक्षण झालेलं होतं. आणि आपण पुस्तकामध्ये वगैरे सगळीकडे वाचतो, आपण ज्याप्रमाणे समुद्र पाहतो त्याचप्रमाणे समुद्र जितका अथांग आहे किंवा तो समजण्यासाठी जेवढा अवघड आहे तसं ही शेतीचा सुद्धा इतिहास आहे तो खूप मोठा आहे. आणि शेती समजून घेणं हे आजकाल म्हणजे कुणालाही लवकर शक्य नाही. त्याच्यामुळेच आता भडसावळे साहेबांनी जसं सांगितलं की आमचं शेतीमध्ये जे परिपक्वतेचं वय असतं ते 60 वर्ष असतं. कारण आमचे जे पूर्वज आहेत किंवा आमचे जे आई वडील आहेत ते ज्याप्रमाणे आम्हाला शेती करा तसं सांगतात, जेव्हा आपल्या हातात ते कारभार देतात त्यावेळेस साधारणतः हे वय झालेलं असतं. परंतु मागच्या 4-5 वर्षापासून आपण पाहतो की तरुण पिढी सुद्धा शेतीमध्ये बऱ्यापैकी जी आहे ती यायला सुरुवात झालेली आहे. विशेष करून कोविडच्या नंतरच्या कालावधीमध्ये आपण इतकी म्हणजे अक्षरशः न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती आपण त्या काळात पाहिली. आणि बरेचशी लोक त्याच्यामध्ये अशी म्हटली की शेतीशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि बरीचशी लोक जे आपल्या शेतीकडे परतली. आज आपण पाहतो की ज्या जमिनी वैतीखाली नव्हत्या त्या जमिनी सुद्धा सपाट करून आपण बऱ्यापैकी आपली शेती तयार झालेली आहे. आज जिल्ह्याची जर स्थिती म्हटलं तर जगात जे काही सोयाबीनचं नवीन वाण तयार होईल ते वाण सगळ्यात पहिलं आमच्या बुलढाणा जिल्ह्यात असतं. आमचे शेतकरी जे आहेत ते शेतकरी बांधव इतके धडपडे आहेत की कुठल्या विद्यापीठाचं कुठल्याही वर्षी कुठलाही वाण प्रसिद्ध होऊ द्या, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ असतील किंवा कृषी खात्याचे अधिकारी असतील यांना खरीप हंगामाच्या तोंडावर मे महिन्याच्या काळात फक्त एवढेच फोन असतात की साहेब मी अकोल्याच्या विद्यापीठात आलोय, परभणीच्या विद्यापीठात आलोय, राहुरीला आलोय, आम्हाला 2 किलो तरी बियाणं तिथून पाहिजे, तुम्ही कोणाला तरी फोन करून सांगा. आणि जिल्ह्याची उपलब्धी आपण ह्याच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर हा जिल्हा बियाणे उत्पादनाचा एक हब म्हणून ओळखला जातो. महाबीज सारखी जी आपली शासनाची संस्था आहे तिच्या माध्यमातून साधारणतः 35 ते 40 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर आपण सोयाबीन सारख्या पिकाचं बियाणं उत्पादित करतो. 4 ते 4.5 हजार हेक्टर इतक्या क्षेत्रावर आम्ही विदेशात एक्सपोर्ट होणारं जे भाजीपाल्याचं बियाणं आहे ते आमचं देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, चिखली, लोणार या भागात ते आम्ही भाजीपाल्याचं बियाणं तयार करतो. आणि ते बियाणं जे आहे ते विदेशामध्ये ते एक्सपोर्ट केलं जातं. जिल्ह्यामध्ये सर्व शेतकरी जे आहेत ते शेतकरी फार चांगल्या प्रकारे शेती करतात. माझं आता मी जरी पश्चिम महाराष्ट्रात माझं गाव असलं तरी मी जिल्ह्याची माझी बऱ्यापैकी माझी ओळख आहे. आणि ह्या जिल्ह्यात काम करताना फार सुंदर अनुभव मला इथं आलेले आहेत. फक्त आपण जे आहे थोडंसं विदर्भातला जिल्हा आहे किंवा थोडंसं मागासलेला जिल्हा आहे ते पूर्वीपासून जे आपल्या डोक्यामध्ये फिट केलेलं आहे हे थोडंसं कुठंतरी बाजूला करून आपल्याला थोडंसं जावं लागेल. इतर भागातला शेतकरी फार सजन आहे आणि आपण फार मागासलेले आहोत. हे असं पूर्वीपासून जे आपण करत गेलोय. आजही कोकणासारखी परिस्थिती की ज्या ठिकाणी भडसावळे साहेब आहेत
किंवा पश्चिम महाराष्ट्रासारखी परिस्थिती आपण जर पाहिली तर आज शेतीचं क्षेत्र त्या ठिकाणी जे आहे ते 10 गुंठे 15 गुंठे, कोकणामध्ये गेलं तर भाताचं खाचर आपण म्हणतो की जे 10-15 गुंठेच्या पुढे जात नाही, आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 ते 15 फार फार तर 20 गुंठे इतकीच जमिनीची धारणा क्षेत्र आहे. त्या मानानं आपल्या जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्याची जमीन धारणा म्हटलं तर कुठलाही शेतकरी हेक्टरच्या खाली बोलत नाही. आणि आमचे घाटाखालचे जे तालुके आहेत त्या घाटाखालच्या तालुक्यामध्ये तर 10 एकराच्या मध्ये 2-2, 4-4 हेक्टर 50-50 एकर जमीन असणारे सुद्धा आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी आहेत. शेती अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं करतात. फक्त थोडस शेती करताना मी जसं सांगितलं की समुद्र जसा अथांग आहे तसं शेती क्षेत्र सुद्धा हे अथांग आहे. त्याच्यात नवीन नवीन प्रयोग विद्यापीठही करतं, काही आपले शेतकरी बांधव सुद्धा करतात. भटसाळे साहेबांसारखे जे त्याच्यामध्ये थोडंसं सायंटिफिकली त्याला सपोर्ट करून अजून हे SRT सारखे तंत्रज्ञान आणतात. परंतु SRTची मीही प्लॉट ज्यावेळेस फील्डवर पाहिले आणि अनवाणी पायाने सुद्धा आम्ही ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस खरंच आपण इतर जमिनीवर चालताना जो आपल्याला रखरखीतपणा वाटतो तसा वाटत नाही. अक्षरशः SRTच्या ह्याच्यावर चालताना आपल्याला जसं आपण गादीवर चालतो त्याप्रमाणे जाणवतं. एवढी आपण भूमाता किंवा तिला आपण म्हणजे देवाचं जमीन आमची माता आहे बरोबर हे सगळं देतो, परंतु दुसऱ्या बाजूलाच जर काही वाईट झालं किंवा काय झालं तर तिथं सुद्धा आपण त्याची माती झाली किंवा अति तेथे माती हे सुद्धा आपण ओघानं त्या ठिकाणी बोलतो. मी ज्यावेळेस पाहिलं आमच्याच खात्यामध्ये नोकरी करतात देऊळगाव राज्याला ते कृषी सहाय्यक आहेत, त्यांची 70 वर्षाची आई आहे आणि ज्यावेळी आमच्या शेतावर फिरण्याचा योग आला त्यांची जवळपास 4.5-5 एकर जितकी जमीन आहे आणि ती एकटी महिला ती शेती पाहते, कारण ती नोकरीला असल्यामुळे यांना पाहणं होत नाही. आणि आजकाल आपण पाहतो की शेतीमध्ये सगळ्यात महत्वाची अडचण जी असेल, आज सगळ्याकडे पैसा आहे. आज सोयाबीन पेरल्यानंतर ते पेरण्यासाठी सुद्धा ट्रॅक्टरवाल्याला पैसे दिले तर बियाणं सुद्धा तोच आणतो, तो पेरून देतो, त्याच्यानंतर फवारायचे पैसे दिले की ते 50 रुपये पंपानुसार जी आता आपण सांगतो की रोडवरून अक्षरशः आपल्याला हातापाया पडायला लागतं की अरे मला फवारायचे तू ये, त्याला पैसे दिले की तो फवारून देतो. त्याच्यानंतर औषध फवारणी असेल, खताच्या बाबतीत सुद्धा आहे, दुकानातून घेतलं पैसे दिले ते फवारायला माणूस आहे. काढणीसाठी सुद्धा यावर्षी किती 4-4 हजार 3.5 ते 4 हजार रुपये एकरापर्यंत पैसे द्यायचे, माणसं येतात काढून देतात. मळणीसाठी सुद्धा मशीन आहे, त्याला 700 रुपये किती गोत आहे ना 700 रुपये 200 रुपये 250-300 रुपये त्याला पैसे दिले की झालं. आपल्याकडं पैसा खूप आहे याचा अर्थ थोडक्यात असा होतो की पैसे दिले की आपण कामं करून घेतो. आणि मग शेवटी ज्यावेळेस आमचं उत्पन्न हातात येतं आणि मग ज्यावेळेस आम्ही आकडेवारी काढतो की मला सोयाबीनला इतका खर्च झाला, मला भाव पैसे इतके मिळाले आणि शेवटी माझ्या हातात उरलं काय, भोपळा फार उरत नाही. फक्त जी मानसिकता आहे थोडीशी आपली प्रत्येकाला प्रत्येकाचं माहिती, उत्पन्नाची आकडेवारी आपल्याकडे सुद्धा असते. फक्त सुरुवातीपासून आपण जे सांगत आलो अर्थात शेतीची सेवा जी आहे मेहनत आपण सर्वजण करता, आपल्या विचारांशी किंवा आपल्या ह्याच्याशी आम्ही सहमत आहोत, परंतु ह्याच्यामध्ये जो उत्पादनासाठी आपण जो खर्च लावतो हा कुठेतरी कमी करणं आवश्यक आहे. शासन फार वेळेपासून सांगतं की उत्पादनाचा तुम्ही खर्च जो आहे तो कमीत कमी करा. मग त्या ठिकाणी बियाणं असेल, बियाणे चांगल्या प्रतीचं वापरलं तर मशागतीसाठी जेवढं आवश्यक आहे तेवढंच वापरा, जास्तीचं काही वापरू नका. आणि ह्याच्यामध्ये SRT तंत्रज्ञान जे आहे ते एका अर्थानं आपल्याला एक नवीन संजीवनीच म्हणावं लागेल, कारण तुम्हाला मशागतीचाही खर्च वाचतो, तणनाशक किंवा आपण विडिंग करतो तण काढणे निंदणी त्याचेही खर्च वाचतो, फवारणीमध्ये सुद्धा बचत होते, पुढच्या पिकालाही परत आईचा बेड तयार होतो. आणि बऱ्याच ठिकाणी मी सुद्धा शेतकऱ्याचे अनुभव पाहिले, उत्पादन खर्चात ह्या प्रत्येक ह्याच्यात जर बचत करत गेलो आपण तरच शेती आपली फायद्यात होणार आहे. आणि याच्याही पुढे जाऊन सोयाबीन 4,000-4,500 किंवा आपला जो समज असतो की 6,000 रुपयापर्यंत आपल्याला सोयाबीनसाठी क्विंटलला भाव मिळायला पाहिजे. भावाचे जे गणित आहे ते तुम्हा आम्हा किंवा इथं बसलेल्या कुणाच्याही हातात नाही.
हे जागतिक बाजारपेठ किंवा जागतिक वातावरणाचं वारं ज्यावेळेस फिरतं त्यावेळेस हे याचे सोयाबीनचे दर ठरले जातात. सोयाबीनच्या बाबतीत लेटेस्ट जे आहे किंवा भाव पडल्याचं सगळ्यात मोठं कारण काय आहे की पाम तेल जे होतं हे पाम तेल आपण खाण्याच्या तेलामध्ये थोडंसं त्याला मिक्स करायला परवानगी आहे. पाम तेलाच्या जो साठा आहे किंवा पाम तेल जेवढं आवश्यक होतं तेवढं पाम तेल आवश्यक आहे ते मिळालं नाही. परंतु सगळ्यांना आपल्याला घरामध्ये निदान एक पळी तरी तेल प्रत्येकाला रोज लागतं. मग तेवढं तेल आवश्यक असेल तर आपल्याला दुसऱ्या कुठल्या तरी स्रोतामधून ते तेल घ्यावं लागतं. पाम तेल जसा सप्लाय कमी झाला तसा सोयाबीनसाठी सोयाबीनवर ताण आला की सोयाबीनचा पुरवठा आपल्याला जास्त पाहिजे. सोयाबीनचं क्रशिंग जास्त झालं. आता सोयाबीनचा भाव जो आहे तो सोयाबीनच्या तेलावर ठरत नाही. ते तेल उरून त्याच्यानंतर जी पेंड खाली उरते ती पेंडीला जागतिक बाजारपेठेत आपण त्याला DOC म्हणतो. त्या पेंडीच्या भावावर जागतिक बाजारात आपल्या याचे दर ठरतात. आता जास्त क्रशिंग झाल्यामुळे काय झालं, तेल तर जास्त मिळालं परंतु पेंड सुद्धा जास्त मिळाली. आणि पेंड जास्त मिळाल्यामुळं ज्या ठिकाणी अर्थशास्त्र आहे की ज्या ठिकाणी एखाद्या वस्तूचा पुरवठा जास्त असतो आणि मागणी कमी असते त्या ठिकाणी त्याचे भाव कमी होतात. आणि त्याच्यामुळे सोयाबीनचे जे दर आहेत आपण जे म्हणत होतो की थोडेसे त्याच्यामध्ये राहतात. आणि आपल्यापेक्षा बाकीचे जे ब्राझील, अर्जेंटिना हे जे देश आहेत या देशामध्ये प्रोडक्टिव्हिटी फार मोठ्या प्रमाणात आहे. फक्त आपल्याकडचं एक महत्वाचं काय की आपल्याकडे GM क्रॉप नाही, नॉन GM क्रॉप आहे. त्याच्यामुळे त्याला डिमांड जास्त आहे. परंतु याच्याही पुढे जाऊन आमचं जर सोयाबीन आम्हाला जर विकायचं असेल किंवा इतरही पिकं विकायची असतील तर विभागाच्या सुद्धा भरपूर योजना आहेत की नुसतं सोयाबीन तुम्ही मार्केटला विकू नका. अर्थात सोयाबीनवर प्रक्रिया करायला काही मर्यादा आहे. परंतु आमच्या वंदनाताई आता इतर ठिकाणी बसलेल्या होत्या की ज्या MSRL मध्ये पण फार चांगल्या प्रकारे काम करतात. महिला बचत गटामध्ये पण त्यांचं फार सुंदर काम आहे. विभागाची पण प्रक्रियेच्या रिलेटेड जी योजना आहे त्या योजनेतून असा जो आपला शेतीतला माल असतो त्याच्यावर एक 10% 20% जो प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करून जर आपण केलं तर निश्चितच बाजारात आपल्याला जे आहे 2 पैसे जास्त मिळतात. सोयाबीनच्या बाबतीतही आपल्याकडे MIDC मध्ये टोफूचा म्हणजे सोयाबीन पनीर जे आहे त्याचा एक प्रकल्प सुरू झालाय. त्याचप्रमाणे छोटे खाली उद्योग सुद्धा फार भरपूर सुरू आहे. आपल्याकडचं मेजर जे आहे ते मेजर प्रोडक्ट आपल्याकडचं डाळ आहे. आणि आपल्याकडे डाळ मिल सुद्धा हजारोच्या संख्येने डाळ मिल आहे. आणि आपल्याला जी इथं घरी डाळ मिळते आणि जी आपण बाजारात विकत घेतो त्या डाळीमधला फरक जर पाहिला तर आपल्याला घरी जे आहे ते आपण खऱ्या अर्थानं सोनं आहे असं आपण म्हणतो. परंतु बोलणाऱ्याचं जे आहे ते सोनं विकलं जात नाही. आणि बोलणाऱ्याची जी माती आहे ती सुद्धा सोन्याच्या भावाने विकली जाते. अर्थात थोडंसं मार्केटिंग आपण जे म्हणतो किंवा थोडंसं एक पाऊल पुढे जाऊन व्यापारामध्ये सुद्धा आमच्या शेतकरी बांधवांना आता नुसती शेती सोडून यायला पाहिजे. त्याच्यासाठी ही अशी तंत्रज्ञान घेण्यासाठी एकट्या दुसऱ्यानं येण्यापेक्षा एखाद्या ठिकाणी जर देवदर्शनाला किंवा तीर्थाटनाला जायचं असेल तर एकटा शेतकरी जेवढ्या ठामपणाने निघू शकतो त्याच्याऐवजी जर आमचे 4-5 सवंगडी एकत्र आले तर घरी कुठलं तरी वेगळंच कारण सांगितलं जातं. एखाद्याला नाही म्हटलं तरी 4 जण त्याच्यावर फोर्स आणून त्याला यायला बाध्य करतात. मग असं गटाच्या माध्यमातून जर आलं तर गटाच्या माध्यमातून आपल्याकडे आत्मा यंत्रणा आहे त्याच्या माध्यमातून गट किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून आमचे शेतकरी बांधव जर सगळे एकत्र आले आणि एकत्र आलेल्या 11 गटांपैकी 11 लोकांपैकी जर 8-9 लोकांनी शेतीतच लक्ष दिलं आणि आमचे 2-3 जे शेतकरी बांधव ते ज्याला की व्यापाराची थोडीशी आवड आहे आणि त्याला माहिती आहे थोडीशी त्याला सवड आहे तर त्याला जर आपण व्यापारासाठी थोडंसं उद्युक्त केलं तर हे आपल्याला निश्चितच साध्य होते. आता त्याच्यात सगळ्यात महत्वाची बाब ही उत्पादन खर्चात बचत करणं आणि मिळणाऱ्या जे उत्पन्न आहे त्याच्यात थोडंसं प्रोसेसिंग करून थोडंसं हे करणं. आजही जिल्ह्यातला धामणगाव दहाड किंवा जो सिल्लोडला लागून आमचा जो भाग आहे त्या भागातून आमची जी मिरची आहे ती मिरची दुबईला किंवा इतर परदेशामध्ये एक्सपोर्ट होते. आमचे शेतकरी बांधव त्याच्या सुद्धा फार चांगल्या प्रकारे उत्पन्न घेतात. देऊळगाव राजा सिंदखेडराजा भागासारखे सुद्धा 12-12 एकर मिरची लावणारे शेतकरी आहेत की जे वर्षाला 40-40, 50-50 लाख रुपये उत्पन्न घेतात. असं नाही की कुठं आमचा शेतकरी बांधव कमी आहे. परंतु इथे जे बसलेले आता शेतकरी आहेत हे मी क्रीम म्हणतो
खात्याला जी मदतीला किंवा आमच्या शेतकऱ्यांमध्ये जी क्रीम आहे ती इथं समोर बसलेली आहे. आपला इन्फ्लुएन्स बऱ्याचशा लोकांवर आहे की असे छोटे छोटे प्रयोग जे आहेत बाजूला. आता SRTच्या बाबतीत हे मला माहित नव्हतं की चॅटबॉट सारखी सिस्टीम आली, ती मला आताच पाहायला मिळाली. आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये अँड्रॉइड मोबाईल आहे, व्हॉट्सअप आहे, त्याला युट्यूब आहे. त्याचा वापर आपण इतरही ह्याच्यासाठी करतो. परंतु शेतीमध्ये काम करताना शेती सुद्धा आपलीच आहे, काम सुद्धा आपल्यालाच करावं लागणार आहे, कष्ट सुद्धा आपलंच आहे. 2 पैसे मिळणार उत्पन्न जर आपलं असेल तर त्या शेतीमध्ये काम करायला हे जे काही शेतीविषयक विभागाचं आहे, SRTच्या ह्या नवीन नवीन युट्यूबचे चॅनल आहेत, आमचे काही शेतकरी बांधव जे चांगले चांगले प्रयोग करतात, ते प्रयोग ते सुद्धा ते युट्यूबवर अपलोड करतात. आपण आंब्याचं जे क्षेत्र म्हणतो, आंब्याची लागवड आपण 5 बाय 5 मीटर अंतरावर करायला पाहिजे किंवा 3 बाय 3 मीटरवर आता आपल्याला कृषी विद्यापीठानं त्याला शिफारस केली. परंतु आपल्या भागातले काही शेतकरी जे आहेत ते 3 बाय 1 मीटरवर म्हणजे 10 फूट बाय 3 फूट अंतरावर सुद्धा आमचे शेतकरी त्या फळबाग लागवड करत आहेत. त्याचंच उदाहरण जर आपण म्हटलं तर आमचे मसल्याचे राजू पालकर साहेब 1.25 एकरामध्ये साधारणतः 200-250 झाड आहेत. आज त्यांची परिस्थिती अशी आहे की ज्यावेळेस आंब्याचा सीझन सुरू होतो त्याच्या 1-2 महिन्या आधीपासूनच शहरातले जे डॉक्टर लोक आहेत किंवा त्यांच्या ज्या संपर्कातील लोक आहेत त्याच्यात आम्ही सुद्धा आलो. कारण आम्हाला सुद्धा बाजारात जर आंबा घ्यायचा म्हटलं तर मनात फार धाकधूक येते की हा आंबा कसा पिकवलेला असेल किंवा ह्याला काही केमिकल लावलेलं असेल. परंतु त्यांच्यावर आता विश्वास इतका बसलाय की त्यांचा रोज अपडाऊन होतो, रोज 60-70 किलो जर तोडून आणलं तर तेवढे ग्राहक आहेत त्यांचे पूर्ण तिकडे कॉन्टॅक्ट मध्ये होतात. उत्पन्न त्यांनी त्यांच्याच शब्दात सांगितलं तर फार चांगलं होईल, कारण आम्ही काहीतरी सांगणार आणि शेतकरी सांगताना कधीच खरं उत्पन्न सांगत नाही. असा आमचाही फार मोठा अनुभव आहे. मग अशा वेळी आम्ही सुद्धा कधी मॉबनी जात नाही, आम्ही सुद्धा असं घरच्या सारखं त्याच्या घरी जातो आणि त्याला 2 गोष्टी विचारतो. मग हळूच आम्ही थोडस गणित काढायला सुरुवात करतो. त्याच्यामुळं जसं पारंपरिक पिकं ही आपली सोयाबीन आहे, त्याच्यासोबतच ही जी फळ पिकं आहे, फळ पिकाचं क्षेत्र सुदैवानं आपल्या ह्या तालुक्यांमध्ये, या 2-3 तालुक्यामध्ये, बुलढाणा, चिखली या तालुक्यात जास्त आहे. परंतु आज रोजी फक्त जिल्ह्यामध्ये 20,000 हेक्टर इतकंच फळबागेचं क्षेत्र आहे, ते आपल्याला आयडेंटिफाय झाले. आपण क्लस्टर स्वरूपामध्ये फळबागेचं क्षेत्र सुद्धा वाढवण्यासाठी प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, स्वर्गीय भाऊसाहेब फुंकर फळबाग लागवड योजना ती सुद्धा आहे. या 2 योजनेच्या माध्यमातून जे सोयाबीन मध्ये आपल्याला 5 वर्ष उत्पन्न मिळणार नाही, ते आंब्याची बाग जर 3ऱ्या वर्षी सुरू झाली तर 1 वर्षातच त्या आंब्याचं जे उत्पन्न आहे ते आपल्या 5 ते 6 वर्षाच्या सोयाबीनच्या मेहनतीचं जे उत्पन्न आहे ते 1 वर्षाच्या आंब्याच्या बागेत मिळतं. माकडांचं काय करायचं? माकडांच्या बाबतीत आता थोडंसं असं आहे की जिल्ह्याला साधारणतः 93,000 हेक्टरच्या पुढे जंगलाचं क्षेत्र आहे आणि ते जंगलातल्या आपल्याकडे जे आहे रोही, त्याच्यानंतर माकड, हरिण आहे, रानडुक्कर आहे, याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. विशेष करून जंगलाला लागून जी गावं आहेत त्या गावामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत. आता ह्याच्यामध्ये ती जंगली श्वापदं जी आहेत ती नियंत्रणात आणणं 100% अत्यंत अवघड आहे आणि माझ्या तर म्हणण्यानुसार आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. फक्त करू काय शकतो की त्याच्यावर आपण 100% नियंत्रण आणू शकत नाही. परंतु जे काही कुंपणासारखी सुविधा असेल किंवा सोलर फेन्सिंग आपण म्हणतो, किंवा पूर्वीच्या काळी सुद्धा आपण म्हणत होतो की संत तुकाराम महाराज ज्यावेळेस अभंग म्हणायचे, अभंग म्हणताना ज्वारीचं पीक राखायचे आणि पक्ष्यांना खाऊ द्यायचे. फक्त अभंगातलं जसंच्या तसं न घेता एखाद्या ठिकाणी जर समजा 100 एकर जागा असेल आणि त्याच्यात 1च एकर जर आंबा असेल तर माकडांचा सगळा किंवा जंगली श्वापदांचा सगळा जो आहे तो लोड सगळा त्या 1 एकरवर येणार आहे. त्याच्याऐवजी जर 100 एकरापैकी 60-70 एकरवर केलं तर ती सुद्धा थोडंसं पोट भरून थोडंसं अजून एक 5-10% नुकसान करेल. परंतु त्याच्यामध्ये एक आहे की उत्पन्न नक्कीच मिळेल. कारण आपण ज्वारीच्या बाबतीत पाहतो की एकाच शेतात जर ज्वारी असेल तर ती सगळी पाखरं खाऊन जातात. परंतु जर मोठ्या प्रमाणात ज्वारी असेल तर पाखरं प्रत्येक ठिकाणी थोडं थोडं खातात. अर्थात म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला अजून म्हणजे आपल्या अध्यात्मात जर आपण गेलं किंवा ह्याच्यात गेलं तर ती जंगली श्वापदं सुद्धा जी आहे तर जंगली श्वापदांना सुद्धा जे आहे थोडंसं त्याच्यावर नियंत्रणाच्या बाबतीत जे आहे आपल्याला
ते थोडंसं 100% नाही, परंतु थोडंफार तरी त्याच्यात नियंत्रण आहे, ते आपल्याला करता येणं शक्य आहे. अडचणी शेती क्षेत्रापुढे अडचणी खूप आहेत. ह्या अडचणींवर मात करत हळूहळू, जसं भडसावळे साहेबांनी हळूहळू याच्यावर एक नवीन प्रयोग करत करत त्यांची ज्यावेळेस 100% खात्री झाली त्यावेळेस बाहेर सांगायला सुरुवात केली, तसंच हळूहळू याच्यामध्ये थोड्याशा सुधारणा करत गेलं, सगळं करत गेलं तर शेतीमधून आज रोजी आपल्याला जे उत्पन्न मिळते ते नक्कीच थोडंसं जास्त मिळायला हरकत नाही. विभागाच्याही भरपूर योजना आहेत, सांगण्यासारखं सुद्धा भरपूर आहे. आपण सकाळपासून बसलाय तिथं, मलाही सगळ्या वक्त्यांची आपण सगळं ऐकून घेतलं. विभागाच्या कुठल्याही योजना असतील किंवा त्या योजनेविषयी काही माहिती हवी असेल तर आपण विभागाची जेवढी ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी बिनधास्तपणे संपर्क करावा. आपल्याला मदत जी आहे आवश्यक ती सगळी मदत नक्कीच केली जाईल. या ठिकाणी आपण मला बोलावलं माझी आणि मला जे 2 शब्द बोलण्याची संधी दिली. साहेब एक मिनिट, ऑर्गेनिक शेतीमध्ये तणनाशक अलाउड करत नाही. याच्यासाठी जी काय म्हणतो त्याला सुधारणा करायला पाहिजे ती जर आपण सुचवावी. आपल्याकडे ऑर्गॅनिकच्या बाबतीत आपल्याकडे प्रकल्प संचालक आत्मा या ऑफिस मार्फत राबवली जाते. आपल्याकडे सद्यस्थितीत डॉक्टर पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन की ज्याचं अध्यक्षपद पण आपण बरेच वर्ष आपण सुरुवातीच्या काळात त्याला दिशा दिली. त्याचबरोबर परंपरागत कृषी विकास योजना आणि आताही राज्य शासनाची एक नवीन योजना येते ऑर्गॅनिक फार्मिंगच्या बाबतीत जे आहे ते 3 वर्षाचं सर्टिफिकेशन आहे. आपण तसं म्हणता की तणनाशक वापरायला त्याच्यात आपल्याला मर्यादा आणलेल्या आहेत, परंतु ह्याच्यामध्ये थोडस ही लोक चळवळ व्हायला हरकत नाही किंवा शेतकरी बांधवांनी आता थोडस ह्याच्यामध्ये स्वतःसाठी तरी खायचं, स्वतःसाठी खावं म्हणून ते चांगलं पिकवायचं आणि कीटकनाशक किंवा हे जे आपल्या पोटात जातोय आपण म्हणतो आणि आपण पहिलं की जे दुसऱ्याचं आपण म्हणतो दुसऱ्याचं असलं की ते आपल्याला थोडंसं एवढं जाणवत नाही, परंतु आज गावागावात सुद्धा एखाद्या गल्लीमध्ये सुद्धा एखादा आपल्याला कर्करोगाचा जो आहे किंवा कॅन्सर आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो त्याचा पेशंट आपल्याला सापडायला लागलाय. अर्थात त्याला विज्ञानही आयुर्विज्ञान पुढे गेलेलं आहे की त्याचं डिटेक्शनही होतंय, परंतु पंजाब सारखी किंवा इतर जी राज्य जिथं भडीमार त्या रासायनिक खतांचा कीटकनाशकांचा होतो त्या ठिकाणी कॅन्सर ट्रेन धावते. ती ट्रेन फक्त त्या लोकांना त्या हॉस्पिटलला घेऊन जाणं आणि हॉस्पिटलमधून घरी सोडणं याच्यासाठी आपल्याही भागामध्ये कॅन्सरचे पेशंट आहेत ते आढळायला लागलेले आहेत. बऱ्याच म्हणजे आमच्या महिला भगिनी सुद्धा आहेत त्यांच्या सुद्धा मध्ये ते प्रमाण आलेलं आहे. तर ह्याचं महत्वाचं कारण जे आहे की आपण जे खातो अक्षरशः ज्यावेळेस आम्ही शेतामध्ये फिरतो, अर्थात ह्या भागातली ती परिस्थिती नाही ही दुसऱ्या भागातली परिस्थिती आहे, परंतु शेतं पाहताना ज्यावेळेस आम्ही त्याच्या कोबीच्या किंवा ह्याच्या प्लॉटमध्ये आम्ही ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस आमची जी पॅन्ट असते ती पॅन्ट खालच्या बाजूने पूर्ण पांढरी झालेली असते. मग ती पांढरी होण्याचं कारण काय की आमचे शेतकरी बांधव आजही उद्या जर मार्केटला माल न्यायचा असेल तर आज सुद्धा कोरेजनची फवारणी करतात आणि तो माल बाजारात जातो आणि आमची अपेक्षा अशी असते की चकचकीत जे दिसतंय समोर जे ताजं दिसतंय तेच घ्यायचं आणि तेच माझ्या ताटात आलं पाहिजे. तर ऑर्गॅनिक फार्मिंग जे आहे किंवा नैसर्गिक शेती मिशन जे आहे, नैसर्गिक शेती मिशन मध्ये सुद्धा सुरुवातीच्या काळात जरी आपण ऑर्गॅनिक म्हणत असेल तरी त्याला दुसरा शब्द जो आहे तो रेसिड्यू फ्री म्हणून आहे की हे जे आपण कीटकनाशक किंवा खतं वापरतो ह्याचा ज्याप्रमाणे त्याचा किडीवर तो पर्याय करणार आहे, किडीला मारणार आहे, तर किडीला मारण्यासाठी तो पहिल्यांदा त्या वनस्पतीमध्ये जाणार आहे आणि वनस्पतीमध्ये जाऊन तो काहीचं जे आहे ते 10 दिवस 30 दिवस काही 60 दिवसापर्यंत सुद्धा कीटकनाशक त्या वनस्पतीमध्ये राहतात आणि त्या किडीपासून त्याचं संरक्षण करतात. तर त्याला आपण तो रेसिड्यू जेव्हा तो नील होईल किंवा सगळ्यात कमी होईल त्याच्यानंतर आपल्याला ते जे आहे ते खाण्यासाठी वापरायला पाहिजे. आपल्या बाबतीत जर असं उदाहरण म्हटलं तर आपल्या बाबतीत मागच्या 3-4 वर्षापासून मका पिकामध्ये जे आपण लष्करी अळी म्हणतो त्या लष्करी अळीच्या बाबतीत हा बऱ्यापैकी आपल्या अनुभवात आलेला आहे. लष्करी अळीचं नियंत्रण करताना आपण कीटकनाशक त्याच्यामध्ये वापरतो, ते पोंग्यामध्ये आपण टाकतो आणि ती कणीस जर काढून गेल्यानंतर किंवा जर चाऱ्याची मका असेल तर ती कापून ती 7व्या-8व्या दिवशी सुद्धा आपण जनावराला घालतो आणि घातल्यामुळं ते तसंच प्रमाण जे ते दुधावाटे येतं. त्याच्यामुळं हे जे आहे आपण
कळतपणे म्हणतोय असं नाही, नकळतपणे सुद्धा आपल्याकडून हे घडतंय आणि त्याचा जो आपण जे निसर्गाला देतोय ते निसर्गातून परत आपल्याकडे येतोय. त्याच्यामुळे ऑर्गॅनिक फार्मिंग असेल किंवा नैसर्गिक शेतीमध्ये असेल तर विषमुक्त अन्न तयार करणं हेच सगळ्यात मोठं ध्येय आहे. आणि सुरुवातीच्या काळामध्ये हे आपल्याला थोडंसं म्हणजे जड जाणार आहे. जड म्हणजे ह्याच्यासाठी म्हणतोय की थोडंसं आपल्याला 1% किंवा 2% जास्त जे रेग्युलर आपण काम करतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ द्यावा लागणार आहे, जास्त कष्ट करावं लागणार आहे. परंतु एकदा जर आपल्याला सवय झाली तर सवय झाल्यानंतर एकदा अंघोळणी पडलं की तिथून पुढे आपल्याला चांगल्या प्रकारे करता येईल. आणि पुढच्या भविष्यामध्ये आजही आपण मुंबई पुण्यासारखी शहरं पाहिली तर इथं ऑर्गॅनिकला फार मोठी डिमांड आहे. आपण त्या मानानं थोडंसं त्या मोठी जी शहरं आहेत त्या शहरापासून दूर आहोत. जरी मार्केटचा विचार आपण पुढच्या टप्प्यात करणार असू तरी स्वतःचं जे आरोग्य आहे त्या आरोग्याचा विचार जरी सगळ्यात पहिला जर आपण ठेवला तरी त्याच्यासाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात न करता जसं आता सांगितलं की SRT टेक्निक सुद्धा आज सांगितली तर आपण गेलं माझी 10 एकर शेती तर 10 एकरावरच करावी असा कुणाचाही तज्ज्ञांचा किंवा शास्त्रज्ञ किंवा जे प्रगतिशील शेतकरी आहेत सर्व आहेत त्यांचाही आग्रह नसतो. 10 एकरापैकी तुम्ही 1 एकरामध्ये सुरुवातीला करून पहा, त्याच्यातून तुमचा अनुभव घ्या. तसंच भाजीपाल्याच्या बाबतीत सुद्धा स्वतःसाठी एक 10 गुंठ्याचं 5 गुंठ्याचं परसबाग जे आपण म्हणतो त्याप्रमाणे केलं तर स्वतःला आपल्याला खाण्यासाठी ते वापरायला हरकत नाही. आज आमची परिस्थिती अशीच आहे, आम्ही सुद्धा शेती खात्यामध्ये नोकरी करत असू या आम्हाला सगळ्या गोष्टी जरी माहीत असल्या तरी बाजारामध्ये गेल्यानंतर आम्हाला ते बाजारात जे दिसतंय तेच घ्यावं लागतंय. आमच्याकडे सुद्धा पर्याय नाही. आणि ह्याच्या उपर परिस्थिती आमच्या शेतकरी बांधवांची सुद्धा आहे की आज समजा जानेवारी महिना आहे, जानेवारी महिन्यात जर त्यांनी कोथिंबिरीचं पीक घेतलं तर आज तो बाजारात ती 5 रुपये किलोनी किंवा 5 रुपयाने ती मेथीची जर त्यांनी कोथिंबीरची जोडी विकली तर त्याला मार्च महिन्यामध्ये तीच कोथिंबीरची जोडी 20 रुपयाने घ्यावी लागते. मग ह्याच्यात सुद्धा जे आपलं अर्थकारण आहे थोडंसं शेतकरी बांधवांनी म्हणजे थोडंसं की ह्याचं जे आपण आर्थिक ताळेबंद म्हणतो ज्याप्रमाणे व्यवसायाला असतो किंवा नोकरदाराला असतो किंवा कुठल्याही याला एखाद्या उद्योगाला असतो त्याप्रमाणे आपलं शेतीचं सुद्धा जे अर्थकारण आहे ते सुद्धा असं थोडंसं लिहिलं पाहिजे. आपला अनावश्यक खर्च पुढे जातो हे सुद्धा पाहिलं पाहिजे. अर्थात फार मी बोललोय किंवा फार वेळ या ठिकाणी मी आपला घेतलाय. आपल्या दुसऱ्याही कुठल्या अडचणी असतील तर आपल्या विभागाची मी सांगितलं तशी ऑफिसेस आहेत, आपण त्या ठिकाणी संपर्क करा. आपल्याला निश्चितच जे मार्गदर्शन आहे ते मिळेल. आपण सर्वांनी शांतपणे नम्रपणे माझं सर्व बोलणं ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्व आपल्याचा आभारी आहे. आणि संयोजकांनी मला या ठिकाणी संधी दिली त्यांचाही आभार व्यक्त करतो आणि माझे या ठिकाणी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा प्रश्न जो विचारला गेला तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, फार छान प्रश्न आहे. मी माझ्या अनुभवावर आधारित, माझं वय आणि तुमचं वयाच्यामध्ये फरक आहे. 75 वर्ष आहे आणि मी 50 वर्ष तर शेतीच करतोय. SRTचा जन्म 2011 साली झाला आणि ग्लायफोसेट सारखं तणनाशक मी 1998 पासून वापरतो. ते अन्न माझ्या मुलांनी खाल्लं, आम्ही तर खाल्लं, मुलांनी नातवंड तेच खातात. आणि आता कृषी पर्यटनामुळे आमच्या इथे किमान 1200 ते 1500 पाहुणे आमच्या इथे येतात. तेच अन्न आम्ही त्यांना देतो. जगामध्ये ह्याचं खूप मोठं संशोधन झालं. ह्यांनी प्रश्न जो विचारला तो फार अचूक आहे. त्याचं उत्तर ह्यांनी जे दिलं ते खूप मोठं उत्तर दिलेलं आहे. आपल्याला जे विषयमुक्त म्हणजे विषयुक्त आणि विषमुक्त पेक्षा ह्यांनी जो प्रश्न विचारला की तणनाशक ही या ऑर्गॅनिकमध्ये वापरायची का नाही वापरायची याच्यावर विचारमंथन व्हायला पाहिजे. महत्वाचं असं आहे की रेसिड्यू फ्री हे असं असायला पाहिजे. अन्न कसं असायला पाहिजे? रेसिड्यू फ्री म्हणजे जी औषधं जी खतं शेतकरी वापरतो ती औषधं आणि खतं ही त्या अन्नामध्ये येत आहेत की नाही. येत असतील तर ते योग्य प्रमाणाच्या खाली आहेत का जास्त आहेत हे महत्वाचं आहे. आता असं आहे की शेतकऱ्याला दोष सहज दिला जातो. जमीन खराब झाली, शेतकऱ्याने खतं वापरली. ते कॅन्सरमध्ये असं एवढं मोठं प्रमाण वाढलं, शेतकऱ्याने केलं. मला सांगा
ही वस्तू चांगली आहे आपल्या शरीराला का वाईट आहे? वाईट आहे. सगळे सांगतात वाईट आहे, पण सगळेजण आपण वापरतो. आणि एवढंच काय, मुलांनी वापरू नये असा कायदा आला इंग्लंडमध्ये का कुठेतरी, त्यांनी कायदा आणला की आता अमुक एवढी वयाची मुलं होईपर्यंत हे वापरायचं नाही. एवढं वाईट असून सुद्धा आपण ते वापरतो. आता असं आहे की ह्याच्यामध्ये काही फार महत्वाच्या गोष्टी, म्हणजे जगातले खूप मोठे मोठे प्रोफेसर रतनलाल हे नाव तुम्हाला माहिती आहे, ते ह्याच्यावर फार छान भाष्य करतात. ते म्हणतात की डोस फार महत्वाचा आहे. डोस म्हणजे माझं डोकं दुखायला लागलं, एक ॲस्पिरिन घेतली तर बरं वाटेल, पुढचं भाषण मला करता येईल किंवा पुढे आणखी पुढच्या गावाला मला जाऊन बोलता येईल. पण मी ते छान वाटलं म्हणून, आणखीन मला चांगलं वाटलं म्हणून मी 100 ॲस्पिरिन खाल्ल्या तर माझं डोकं कायमचं थांबून जाईल, दुखायचं म्हणजे डोकंच राहणार नाही. तर मंडळी असं आहे, डोस, वेळ आणि मेथड ही फार महत्वाची आहे. आज ऑर्गॅनिकच्या नावाखाली, म्हणजे ज्या मूळ माणसांनी ऑर्गॅनिक हा विषय आणला तो फार चांगला होता, पण त्याचं जे ऑर्गॅनिकमुळे पैसा, आणि पैशासाठी मी आता काही पण करीन, म्हणजे ऑर्गॅनिकच्या नावाखाली मी विषारी औषधं पण मारीन आणि ते ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक म्हणून ओरडा पण करीन, कारण मला पैसा जास्त पाहिजे. आणि त्याच्यामुळे परिणाम काय झाला आहे की अमेरिकेने भारतामधून येणाऱ्या ऑर्गॅनिक पदार्थांवर बॅन घातलाय. भारताकडून आलंय ऑर्गॅनिक म्हणतात, बॅन, समुद्रात नेऊन टाका, ते घेणारच नाही. परंतु ग्लायफोसेट हे एक तणनाशक आहे जे तुम्हाला, प्रकाश बाफना द्राक्षाचे एक्सपोर्टर कोणाला माहिती आहेत? प्रकाश बाफना तुम्हाला माहिती आहेत? तुम्हाला खूप लोक, तुम्हालाही माहिती आहेत. मोठे द्राक्ष, 100 एकर द्राक्ष, स्वतःचा पॅकिंग हाऊस, सगळं 100% एक्सपोर्ट करतात. गेले 25-30 वर्ष ते एक्सपोर्ट करतात. मध्यंतरी आपली जेव्हा द्राक्ष रिजेक्ट झाली होती आणि ती समुद्रात नेऊन टाकायची पाळी आली, तेव्हा सुद्धा त्यांचा एकही कंटेनर रिजेक्ट झाला नाही. आणि ते गेली 25-30 वर्ष ग्लायफोसेट वापरतात. मग त्यांचं का नाही रिजेक्ट झालं? कारण त्या टेस्ट ज्या तिथे करतात ते ऑर्गॅनिक म्हणून काही टेस्ट नाही आहे. किंबहुना मला आता अमेरिकेमध्ये एक महत्वाचा अवॉर्ड मिळाला, एक मोठा पुरस्कार मिळाला मोठ्या युनिव्हर्सिटीचा. तिथे गेलो असताना जी सगळं चाललेली होती, प्रश्न असेच ऑर्गॅनिकचा निघाला. आणि ऑर्गॅनिक विषयी एका प्रोफेसरनी त्यांना सांगितलं की ऑर्गॅनिक शेती पिकवायची पद्धत नाही आहे, ती शेती विक्री करायची, म्हणजे मार्केटिंगची पद्धत आहे. आता मार्केटिंगची म्हणजे काय, तर तिथे आपल्याला एवढ्याचं एवढं सांगावं लागतं आणि बहुत आमचीच फळं घे, आमचंच डाळिंब घे असं म्हणावं लागतं. तर आपल्याला ती शेतीची पद्धत हवी आहे. आणि ती पद्धत कशी हवी आहे ह्यांनी सांगितलं की शेतकऱ्याला सोपं झालं पाहिजे, शेतकऱ्याचं उत्पादन वाढलं पाहिजे, खर्च कमी झाला पाहिजे, कारण बऱ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत. विक्रीचा भाव काय होईल आपल्या हातात नाही, लेबर किती पैसे मागेल आपल्या हातात नाही, खताचा भाव काय असेल आमच्या हातात आहे का तुमच्या हातात आहे का, खताचा भाव काय आपल्या हातात काहीच नाही. तर आपल्या हातात काय आहे तर खर्च कमी करता येईल. सो तणनाशक हे एक अवजार आहे आणि कीटकनाशक हे सुद्धा एक अवजारच आहे. पण कीटकनाशक जर लागलंच नाही तर ते आवडेल का तुम्हाला? निश्चित आवडेल सगळ्या शेतकऱ्यांना, कारण कीटकनाशक हे विषारी आहे. तणनाशक ग्लायफोसेट हे प्यायलेली सुद्धा लोक आमच्याकडे बरीच आहेत, मी पाहिलेली आहेत. ते चुकून दारूच्या नशेमध्ये ग्लायफोसेट प्यायले आणि काही होत नाही. आपण जेवणामध्ये हे आता काहीतरी जे खात आहेत त्याच्यामध्ये मीठ आहे का? मीठ आहे त्याच्यामध्ये. मीठ हे अत्यंत विषारी वस्तू आहे, पण तरी सुद्धा ह्यांनी त्यांना दिली, ते खात आहेत मस्त भाषेमध्ये. कसं खातात? एवढी विषारी वस्तू कशी खातात? तर त्याचा डोस, त्याचा टाइम आणि त्याचं मेथड हे फार महत्वाचं आहे. त्यांनी त्यांना अपाय होणार नाही. SRTच्या पदार्थांची तांदूळ, भाज्या, माती, पाणी, तिथून पाणी. आता आम्ही 13 वर्ष SRT करतोय. त्याच्या खालच्या बाजूला आमची माशाची तळी आहे, त्याचं पाणी आम्ही अनालिसिस केलं. SRT मध्ये च्या कोणत्याही पदार्थांमध्ये, मातीमध्ये, झाडाच्या अंशामध्ये किंबहुना तुम्हाला माहिती आहे आम्ही ग्लायफोसेट वापरून नदी, नाले, धरणं किंवा सरोवर ह्याच्यामध्ये जी जलपर्णी मारते ती मारतो. आणि उल्हास नदी म्हणून ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यामधून वाहते नदी, ज्याचं पाणी
किती 100,000 लोक, किती अशी मिलियन्स ऑफ लोक, 50 लाख लोक पाणी ते पितात. त्याच्यामध्ये 4 मोठ्या मोठ्या महापालिका आहेत. आणि ठाण्याचे त्यावेळेला पालकमंत्री शिंदे साहेब आणि ठाण्याचे कलेक्टर राजेश नार्वेकर ह्या दोघांनी ठरवलं की हे तंत्र चांगलं आहे. कारण आम्ही खूप अनालिसिसचे रिपोर्ट त्यांना दाखवले. आम्ही त्याच्यावर नदीमध्ये थोड्या पाण्यामध्ये प्रयोग केला, त्या पाण्याचं अनालिसिस केलं, लगेच घेतलं सॅम्पल, थोड्या वेळाने घेतलं, 1 तासाने घेतलं, 5 दिवस घेतलं सॅम्पल. असं खूप ते म्हणे करा, कारण जलपर्णी फार वाईट आहे. जलपर्णी वाईट आहे म्हणून ती आम्ही घालवली आणि शेकडो सॅम्पल्स कलेक्ट केली. शेकडो सॅम्पल्स एकाही पाण्यामध्ये डिटेक्टेबल ग्लायफोसेट सापडलं नाही. हे ग्लायफोसेटच्या नावाने खूप मोठे शंख फोडले जात आहेत. ह्याचं मुख्य कारण तणनाशकांनी, मला सांगा, हे सगळे जे बाहेर वेगवेगळ्या कंपन्या आहेत, अगदी तुमचा कापूस खरेदी करण्यापासून ते तुम्हाला वेगवेगळे औषधं किंवा अवजारं विक्री करणाऱ्या सगळ्या कंपन्या आहेत, त्यांचा हेतू शेतकऱ्याचं भलं व्हावं हे आहे का? फक्त तेच एक ध्येय आहे का? मार्केटिंग. त्यांचं ध्येय तुमच्याकडचे पैसे कुठून तरी ते आमच्याकडे कसे येतील, त्यांचं पैसे मिळवणं हे ध्येय आहे. आमचं ध्येय तसं बिलकुल नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही जे सांगतोय ते सत्य आहे. ते असं आहे की तणनाशक ही माणसाला, सूक्ष्मजीवांना, गांडुळांना, पक्ष्यांना आणि आपल्या पिकांना हानिकारक बिलकुल नाही. आम्ही जर का योग्य प्रमाणात, हे इथे बसले विठ्ठलराव, जर उठायचे तसदी घेता का आपण? विठ्ठलरावना पायामध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, तर विठ्ठलराव तुम्ही इथे बसून, खुर्चीवर बसून मला तुमचं तणनाशक वापरण्यामुळे, विठ्ठलराव किती वर्ष तुम्ही एसआरटी करताय? किती वर्ष एसआरटी करताय? 4 वर्ष एसआरटी करतायत. एक बसा 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 खाली बसा. थोडक्यामध्ये चालेल ना? त्यांनी सांगितलं तर एक 2-5 मिनिटांमध्ये तणनाशक वापरल्यामुळे तुमच्या जमिनीवर काही परिणाम झाला का? मी एसआरटी स्वीकारण्या अगोदर माझ्या जमिनीत मी ट्रॅक्टर चालवला. म्हणजे मला कांद्याची लागवड करायची होती आणि कपाशी काढून त्याच्यात मला ट्रॅक्टर चालवायचा होता. तर माझ्याकडं 35 ते 40 HP ट्रॅक्टर होता. तो मी चालवायला घेतला. तो काही त्याच्यात चालायला, म्हणजे त्याच्यात ढेकळं आहे का, म्हणजे खूप मोठमोठ्याला ढेकळं निघायला लागले. आणि तो बंद करून मग 55 HP ट्रॅक्टर आणला. मग 55 HP ट्रॅक्टरला खूप डिझेल लागलं आणि एक वेळ नांगर केल्यानंतर त्याच्यावर 2 वेळेस फनाट मारायला लागला. आमच्याकडे फनाट म्हणते किंवा त्याला आपण असं कल्टिवेटर म्हणतो. त्याने ते ढेकळं फुटले नाही. त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यावर 2 वेळेस रोटर करावं लागलं. ते रोटरने बी दगडासारखे असे ते फडाफड फडाफड ते उडायचे, असे ते दगडासारखे ते ढेकळं झाले. पण त्याच्यानंतर माझ्या डोक्यात विचार आला की अशी जर शेतीची अवस्था राहिली तर शेती खूप नंतर आपलं करणं जड. कारण 7,000 रुपये एकाच याच्यात गेले माझे. मग दादाचे, चिपळूणकर दादाचे, पुन्हा एसआरटीचे व्हिडिओ पाहण्यात आले. नंतर 4 वर्षापूर्वी मी या तंत्राला सुरुवात केली आणि आतापर्यंत 7 ते 8 पिकं झाली आणि एका पिकाला 2-2 वेळेस तरी तणनाशक वापरलेलं आहे. आणि 2 वेळेस तरी म्हणून तरी आज 10 ते 12 वेळेस तणनाशकाच्या फवारणी झालेल्या आहे. आणि आजची कंडिशन अशी की 50 ग्रॅमच्या पुढेही असं ढेकूळ निघत नाही. आणि मातीची जी कंडसना म्हणतो आपण, ती वेगळे कणं झालेली आहे. आणि एक ग्रो इंडिगो कंपनी माझ्याकडे आली आणि त्यांनी त्याचे सॅम्पल घेतले. आता ते त्यांचे रिपोर्ट आहे. ग्रो इंडिगो, ग्रो म्हणजे मैको आणि इंडिगो ही बाहेर रिपोर्ट आहे माझ्याकडं. माझ्या क्षेत्रीय कारभाराचा तो 2.54% किती सत्य हे त्यांनाच माहिती. परंतु हा जो झालेला बदल आहे, जी आपली सेंद्रिय कर्बाची पातळी आज घातलेली 0.2 ते 0.3, त्याच्यापेक्षा 1% वर आपण गेलेलो आहोत. मला वाटतं हे तणनाशकावरच घडलेलं आहे. धन्यवाद. हा, माझ्या जमिनीत आज गांडूळ भरपूर वाढले, मातीची कंडसना एकदम वेगळे कमी झाले आणि कपाशीची मुळे येत आता. कारण जितकी भुसभुशीत जमीन असेल तितके मुळाचे पीक खाली जाईल. 4-4.25 फुटापर्यंत मूळ मी दादाला दाखवलं. हे याचं काय कारण असं की जमिनीची कंडसना सुधारून मुळं खाली खूप जातात. म्हणजे खाली जीवजंतू खूप तयार झाले असावे किंवा गांडुळाने जमीन भुसभुशीत केली असावी. आणि याच्यामुळं
पाणी धारण क्षमता वाढली जमिनीची. मागे 29 दिवसाचा खंड होता, कपाशी आजूबाजूची पूर्ण सुकली होती. हा डोळ्याने दिसणारा फरक आहे. ज्यावेळेस रोडून प्लॉट दिसत होता ना, शेजारी वाजारी कापूस सुकला होता आणि हा हिरवा कापूस होता. माझे वडील 84 वर्ष वयाचे. हा वडिलांनी स्वतः पाहिला आणि याच्यानंतर वडील सांगायला लागले आता शेतकऱ्यांना काय ते चांगलं ट्रेक करा. ठीक आहे, धन्यवाद. तर आपल्याला जर रेसिड्यू फ्री प्रकाश बाफना त्यांच्या शेतामध्ये आता ग्लायफोसाइड वापरलं की गांडूळ येतात, हे मी जगामध्ये जाऊन मांडलं. म्हणजे फार FAO मध्ये सुद्धा तो विषय मांडला, MSU मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये पण मांडला. ग्लायफोसाइड जर यायला पाहिजे असतील तर आपलं गांडूळ जर यायला पाहिजे असेल तर ग्लायफोसाइड फवारा, म्हणजे तणनाशकांचा उपयोग करा. तर अशा प्रकारे डोस, टाइम आणि मेथड ह्या गोष्टी जर व्यवस्थित वापरल्या तर माती आपली सुधारते. माती जर बलवान झाली तर जमीन रेसिड्यू फ्री होते. आणि तसं कॅन्सरचा आणि ग्लायफोसाइडचा जराही संबंध नाही आहे. जगामध्ये खूप मोठं त्याच्यावर संशोधन झालेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. आम्ही माशांच्यावर प्रयोग केलेले आहेत. इस्रायलमध्ये किंवा अमेरिकेमध्ये तर असं जर कॅन्सरचा संबंध असतो तर ग्लायफोसाइडला बिलकुल परवानगी नसते दिली. पण अमेरिकेचा जो माणूस USDAचा प्रमुख, जो प्रेसिडेंट ऑफ अमेरिकेला रिपोर्टिंग करतो, त्याचा इंटरव्ह्यू माझ्याकडे आहे आणि तो आपल्या एक महाराष्ट्रीयन तरुण आहे. त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे तर आता समजा सोयाबीनचं हार्वेस्टिंग करायचंय आणि कुठे हिरवं, कुठे पिवळं, कुठे मध्ये असं दिसतंय, तर सगळं हार्वेस्टिंग करायला सोपं जावं म्हणून अख्ख्या 1000, 2000, 5000 एकरवर ग्लायफोसाइड फवारतात विमानाने, जेणेकरून. आणि ते सुद्धा अमेरिकेमध्ये परवानगी आहे. अमेरिकेने तर दिलीच नसती परवानगी, असं जर काही जरा शंका असती. सो तणनाशकांचा आणि कॅन्सरचा किंवा कशाचा संबंध नक्की नाही आहे. ग्लायफोसाइड या सगळं SRT सारखं तंत्रज्ञान वापरल्यामुळे कीटकनाशक वापरायचं जी परिस्थिती आहे ती आपली संपुष्टात येते, म्हणजे जवळजवळ संपून जातात. भातामध्ये खोडकिडा हा विषय तुम्हाला माहिती असेल केवढा भयंकर. खोडकिडा आणि ब्राऊन प्लांट हॉपर भयंकर विचित्र असे वाईट आजार आहेत की आमची शेतं उद्ध्वस्त करतात. SRT स्वीकार केल्यापासून आम्हाला ती दोन्ही कीटकनाशकं वापरायची, विकत आणायची संपूर्ण आम्ही विसरून गेलो. आता पहिल्यांदा निदान आणून ठेवायचो पण वापरायचो नाही. आता आम्हाला ती लागतात हेच आम्ही विसरून गेलो. याच्यासाठी संपूर्ण शास्त्रीय माहिती उपलब्ध आहे. तेव्हा याचा नीट शास्त्रीय पद्धतीने विचार करा की रेसिड्यू फ्री म्हणजे काय आणि ऑर्गॅनिक म्हणजे काय. माझी खात्री आहे की ह्या दादांना रेसिड्यू फ्री पाहिजे. जी गोष्ट आपण विकू शकू, जास्त भावाने विकू शकू आणि जास्त त्याला डिमांड निर्माण होईल अशी गोष्ट आपल्याला पिकवायची. आपली शेतकऱ्यांची बिलकुल इच्छा नाही आहे की काहीतरी त्याच्यावर विषारी औषधं असलेले आपल्याला विकत, पण आपल्याला परिस्थिती ते त्याला भाग पाडते अशा ते गोष्टी स्वीकारायला. परंतु SRTमुळे कीटकनाशकं आणि बुरशीनाशकं किंवा बॅक्टेरियासाइडच्या गोष्टी आहेत त्याची गरजच पडत नाही. हे आमच्या अनुभवाने सिद्ध झालेलं आहे. हे सगळं म्हणजे ते पिंक बोलवर्म शेजारी आला पण इथे नाही आला, ह्या अशा काही खूप गोष्टी आम्हाला इथे दिसत आहेत. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने. मंडळी, यानंतर इथं जे आपल्या SRT तंत्रज्ञान हा जो आपले आयोजित केला कार्यक्रम आणि आपल्या भागात ज्यांनी SRT लावले घाटावर आणि घाटाखाली, तर याचे बरेचसे अनुभव असे महेश जाधवकडे आहे आणि महेश जाधवने आपले अनुभव 10 मिनिटात सांगावे. 1 मिनिटाला विनंती करतो. हॅलो, बरं, नमस्कार मंडळी. काही पालिकेने प्यायचं असलं तर बिंदास मागून घ्या. बरं, हॅलो, नेमकं शून्य मशागत काय याच्यासाठी मी 13 तालुक्यातले शेतकरी बोलवलेले प्रतिनिधित्व, शिंगराजा असो की लोणार असो की मेकर असो, सर्व शेतकऱ्याला ह्या गावात अट्रॅक्ट करण्यासाठी मी 20-25 दिवसापासून झटपट राहिलो. एक करत एक शेतकरी इथं आणलेला आहे. नेमकं आता SRT काय म्हणजे माझ्या भाषेत पकडा शून्य मशागत तंत्र.
आता मी तर तुम्हाला 2-3 खुलेसे सांगणार आहे. माझं आतापर्यंत पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सगळे गाव हिंडून बसलो मोटरसायकलवर, आणि जे काय ते खरं खरं. मी तुम्हाला सांगितलं, मी जैविक तज्ञ म्हणून ओळख आहे माझी. मी सगळ्या प्रकारचे बुरशीनाशक कीटकनाशक तारीख तयार करतो शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी. आता बघा, माझ्याकडे ट्रॅक्टर आहे. आज ट्रॅक्टर शेतकऱ्यांना पुरतं का सांगा? अजिबात पुरत नाही. लोक उधारी देत नाही. ट्रॅक्टर खोलला, भरपूर पैसे चालले. मी काय केलं, जमीन नांगरणं थांबवली. माझा नांगर त्या कोपऱ्यात टावरजवळ पडलेला आहे. 3 फाळी 2 फाळी नांगर लागून आमच्या गावाची जमीन फुटत नाही, इतकी जमीन कडक पडली. का कडक पडली? बळीराजाचं राज्य गेलं. बळीराजाचा जो स्ट्रॉंग होता त्याच्या खात्यावर काय होतं, बळीराजा नागर होता. त्या नागराचं वजन किती? 65 किलो ते 110 किलो. आता आमचा 475चा किती ट्रॅक्टर आहे? किती वेट त्याचं? 3 क्विंटल. ट्रॅक्टरचं वजन 10-11 क्विंटलच्या वर, म्हणजे 19-20 क्विंटलची वस्तू तुम्ही जमिनीवर इकडून नांगरणार, रोटर मारणार, तुमचं वखरणार, पेरणार. जमीन कडक पडणार आहे का मऊ राहणार आहे? माझा उद्देश त्या डीईपीला नाही. डीईपी टाकून जमीन खराब होती वेगळं नाही. आपण जे ट्रॅक्टर मिळू राहिलो याच्यामुळे तुमची जमीन कडक पडत चालली. झालं, मी एकदा जमीन नांगरली, रोटर मारलं, आणि ते बेड मेकर आणलं. बेड मेकर पाठीमागे 4-4 फुटाचे बेड तयार केले. आता 3 वर्षापासून मी माझं ट्रॅक्टरवर चालवत नाही. नागटीचा खर्च वाजला. 9 एकरात नागटीचा 8-10 हजार मध्ये डिझेल जायचं आहे. आमचे भोपळे भाऊ आता रिटायर झाले. जवान पोरं दारू पिल्याशिवाय ट्रॅक्टर चालवत नाही. ट्रॅक्टर कोणाच्या हाती देतात 8-10 लाखाची वस्तू. मी बी असं हलत राहिली तर मी बी किती ट्रॅक्टर चालवणार? नागरीचं टेन्शन गेलं. ड्रायव्हर ठेवायचा म्हणजे ड्रायव्हर धुरे फोडतो, भांडण होतं, ते कटकट गेली. आता पाणी पडल्यानंतर माझ्यावर पेरणी यंत्र आहे. मग आता सुरुवात झाली टोकन यंत्राची. तर मी 2 फायबर बॉडीचे टोकन यंत्र आणलेले. आता पहा, मी अगोदर ट्रॅक्टरला सोयाबीन 35 किलो पेरतो, उत्पादन 6 क्विंटल होतं. आता टोकन यंत्रानं बाई घेते 250 रुपये, 300 रुपये, किंवा माणूस घेतो 500 रुपये. 500 रुपयात 1 एकरवर पेरून घेतो. 40 मिनिटात पेरणं होतं माझं. बियाणं किती वापरतो? फक्त 10 किलो. 10 किलो उत्पादनात माझ्या स्वतःच उत्पादन सरासरी 12 क्विंटल ते 16 क्विंटल आलेलं आहे. इथं आज कास्तार आहे, विठ्ठल गोंधराव जाधव आहे, तुषार साहेबराव जाधव आहे, यांनी 16 क्विंटल आमच्या गावातच घेतलेलं आहे. गावकरी मंडळी सुद्धा यांना साक्षीदार आहेत. बघा, 10 किलो मध्ये माझं उत्पादन किती झालं? 12 क्विंटल 16 क्विंटल सरासरी 9 एकर शेतामध्ये वेगवेगळं पिकं. बरं, ही सोयाबीन घेतली, आलं उत्पादन चांगलं, कापली. त्याच वेळेवर मी टोकन पद्धतीनं डॉलर हरभरा पेरतो. एकरी 22 किलो डॉलर पेरतो. 8.5 क्विंटल पर्यंत मला उत्पादन येतं. आता सोयाबीन नंतर मी मक्का पेरायला लागलो. एकरी 6 किलो बियाणं पेरतो टोकन यंत्रानं. सोयाबीन कापून त्याच बेडवर मक्का पेरतो. पिनॅकल 6 किलो बियाणं लागलं. उत्पादन माझं 42 क्विंटल ते 48 क्विंटल आहे. याच्या अगोदर माझं उत्पादन 32 क्विंटलच्या पुढे जात नव्हतं या खालच्या शेतातलं. आता झालं एवढं. तुम्ही म्हणता सगळे धसकटावर शेती आहे. खरं म्हणजे आता मी जैविकचा माणूस. आता मला लोकांनी 100 कारणं सांगितले की साहेब आम्ही देशी गाय वापरू शकत नाही, वेळच नाही आमच्याकडं. माझ्यासारखं माणसाला बोलता बोलता खूप विवाद आहे. मग यासाठी सारखं साधन आहे की आज गाईचं शेण टाकणारे लोक फक्त 1% आहे. मग कशी करणार शेती? हे जे आम्ही खोडं कुजू राहिलो का नाही, खरा सेंद्रिय कार्बन किंवा खरं खाद्य ह्या खोडामध्ये जास्त आहे. आपण आता वार बुधवार आहे, मटण खातो तर आपण ते हड्डी फोडतो का नाही, तर खरी हड्डी म्हणजे ताकद त्या खोडामध्ये. खोडं जमीन गाडा तरच तुमचं उत्पादन, तुम्हाला खतं गितं सगळे भेटतात. आता तुम्ही म्हणतात सर खोडावर खोडं चालतील, पायात घुसतात का? काही घुसत नाही. माझं मक्काचं धसं तर 9 महिन्यात तर कुजून गेलं. आता माझ्या त्या शेतात आहे, सोयाबीन घेतली, कापली, मक्का घेतली, कापली, सोयाबीन घेतली, मक्का. 4-4 दसकट माझ्या शेतात आहे. ते जाताना बॅनर बघा एवढं. आज मला सांगा, माझी नागरी थांबली. पेरणी यंत्रानं माझं स्वतःचं बियाणं एकरी 10 किलो पेरतो. आठवण घेताना सोयाबीन आली. आता राहिला हुकमी एक्का. माझ्याजवळ मी स्वतः टोकन यंत्रानं सायकल कोळपी तयार केली. बैल तर नाहीच आमच्या गावात, घरपर्यंत ट्रॅक्टर आमच्या गावात आहे. मग आता करणार काय? जैविकचा माणूस. जैविक माझं स्वतःच पोषण तणनाशक करण्याचं काम चालू आहे. पण राऊंडअप सारखा एक हुकमी एक्का आपल्या हातात लागला. मागच्या कंडिशन गोष्टी आता आमच्या चुलते इथं बाहेर 18,500 मला 3.5 एकराचे
सोयाबीन निंदायचे सांगितले बायानं, आई वडील बाई, मग काय करणार? यासाठीचा गुण आपल्या हातात. तेव्हापासून मी राऊंडअप हातात घेतलं. 2.5 लिटर राऊंडअप मध्ये 80 मिली पट्टी पंप स्वतःच्या हातानं चार्जीच्या पंपानं मी गेल्या सलग 4 दिवसात 9 एकरात फवारलं. तेव्हा मला एक नंबर लक्षात आलं की इथून पुढे आता शेतात काही भानगडी करायचं नाही, बाई घालायची नाही आणि काहीच नाही. तेव्हापासून मी 12 महिने 24 तास ही जी मका दिसते याच्यामध्ये एका हातावर 4 पिकं घेतलेले आहे. सोयाबीन नंतर हरभरा, सोयाबीन नंतर मका. आता त्याच्यात सोयाबीनचा पाळपत्र तुम्हाला शेतात दिसल. आता ही तूर आहे, तुम्ही काय करता? आता घाटाघाटचे लोक वर आहे, तूर यायला खूप चांगले आल्या वर्षी. तुरी तर मदत कापसाल, ढेकळ घालसाल. मी तुरी फक्त 2 सेंटीमीटर ठेवल्या. माझे तुरीचे सुद्धा दसकडी कुजणार आहे. आणि त्याच्यामध्ये मी पुन्हा आता ह्या भुईमुग पेरेल, भुईमुग नाही आपलं संभार पेरणार आहे भाजीपाल्यासाठी. तिकडल्या शेतात मी उन्हाळी पिकडी होणार आहे, बुंग किंवा उडीद. भुईमुग आपण बेड डिस्टर्ब करत नाही. आता या 3 वर्षात मी पेड पडले का? नाही. भरमसाठ देवाच्या बाबतीत पाणी पडतो तर तुमचा हा बेड लेवल हळूहळू खाली होते. जेव्हा बेड सवाल होतील तेव्हा तुम्ही बेड मेकरनं वाटलं तर फक्त नाल्या करायचे आहे, जमीन नांगरायची नाही. आता आली गोष्ट 2, मी सेंद्रिय माणूस, एक रासायनिक माणूस. माझं भांडण कशासाठी की आपला कार्बन 1 झाला पाहिजे. आम्ही गांडूळ खत वापरलं, शेणखत वापरलं, ट्रायकोडर्मा वापरला, पण आमच्याकडून सेंद्रिय कार्बन 1च्या वर गेलेला नाही. का गेला नाही? आम्ही गहू घेत होतो, गहू पेटवत होतो, पेटवलं की ते गेलं खाला. 2 नंबर आम्ही दरवर्षी जमीन नांगरतो. हा जो सेंद्रिय कार्बन आहे सगळी दुनिया याच्यावर काम करू लागली. हा कार्बन सुद्धा हवेत उडून जातो नांगरलं की. आता लोकांचं म्हणणं आहे सर जमीन जर नांगरलं नाही तर ही खडे वांगत म्हणजे ही खडे तुरीचे किंवा या बाबळीचे होईल, तसं काही होत नाही. जमीन तुम्ही 3 वर्ष याच पद्धतीत करा. आज खरा सेंद्रिय कार्बन, पोटॅश, फॉस्फरस या खोडामध्ये पूर्वी आपण राख फेकत होतो शेतात, तर राख हेपेक्षा आहे. आणि खोडं कुजल्यानंतर कोणताच साईड इफेक्ट होत नाही. माझा आजच्या कंडिशनला तुम्ही 10-15 तुम्ही 100 जण बी गेले तर तुम्हाला आज चांगलं बेडवर हरभरा चांगला दिसेल. उबळ फक्त 10 झाडं उबळलेली सोयाबीन नंतर आहे. काय करणार आहे? आज माझी वस्तू आहे ती चांगली, घरदार चांगले, भाऊ सर्व्हिसला आहे, माझं शेतीची आवड आहे, माझ्याकडे एवढी प्लस पॉईंट असून मी सुद्धा शहरात हात घातलेला आहे, तर राऊंडअप स्वतः मारलेला आहे. दृष्टिकोन एक, सेंद्रिय शेतीमधला खूप अनुभव आला. आज मार्केट नाही. आज आपल्या महाराष्ट्राच्या लोकांना खाण्याचा अवेअरनेस नाही. कसं असू द्या खाऊ आपण. आणि मला जर टिकायचं आहे तर मला आज समाजामध्ये बायाच्या पाठीमाग लागतो. बाया ताई वडील आहे तोपर्यंत येतील. आपल्याला बाया मजूर बोटावर ठेवून मायासारख्या माणसाने, साध्या माणसाने. मग काय करणार? आज सर माझी 9 एकर शेती माझ्या वन हँड मध्ये. 9 एकर शेती सांभाळून मी बुलढाणा जिल्ह्यातले 11,000 शेतकरी मी स्वतः सेव्ह केलेले नंबर आहे. माझी मेमरी भाग मी सगळ्या लोकांची ओळखतो. 11,000 लोकांसाठी मी 3.5 किलोमीटर 3.5 वर्षात 3.5 लाख किलोमीटर गाडी चालवली फ्लाईटनं. घरच्याचं चोरून रात्री कार्यक्रम घेतलेले. वस्तू इथे काय? राऊंडअप मारलं, माझ्या या शेतात पिझ्झा गांडूळ तुम्हाला आता दिसतील. म्हणजे फक्त किती? 80 मिली प्रति पंप. आणि आज आपण तणनाशकाला टार्गेट करतो. तर मला सांगा आज सगळ्यात जास्त शेतकरी वापरतात काय? रासायनिक खतं, DAP, युरिया, 0045. 2 नंबर डेलिकेट अॅमिनो ऍसिड, आपले तुमचे ते कोरॅझन. तणनाशकाचं प्रमाण अत्यंत कमी, 15% तणनाशक मारतो आपण. पण बाकीचं तुम्ही पहा, डेलिकेट आहे, कोरॅझन आहे, सायपरमेथेन आहे. मला 2च उद्देश कळले. सेंद्रिय शेती करायची तर स्वतःच्या घरच्या पुरती करायची, कारण हा माल रेसिड्यू फिरला 2 पैसे फक्त त्याच्यातून भेटतील. सोयाबीन सेंद्रिय करून फायदा झालेला नाही, कारण माझ्याकडून एकही व्यापारी आला नाही सेंद्रिय शेतीचे सोयाबीन गेला. मी काय करणार आहे? बायला 18,000 देणं परवडणार आहे का? त्याच्यापेक्षा 80 मिली राऊंडअप मारलं. आज राऊंडअपचे तुम्हाला त्याच्यात फोटो दिसलेले, कोणताही साईड इफेक्ट नाही. मी का वळलो? कारण आज समाजात जर राहायचं, खिशात पैसे पाहिजे तर तुम्हाला इज्जत आहे. 2 पैसे भेटलं तर बरे. सेंद्रिय असो का रासायनिक असो. माझे एकाच शेतामध्ये 3 आता 6 खोडं त्याच्यात आहे. काही इफेक्ट नाही. कोणी म्हणून हरभरा उगवतं, अजिबात हरभरा उगवत नाही. कोणी म्हणतं ते बेडवर तयार तण जास्त उगतं, कारण तण काय आहे? जे त्या फट्टी गेली नालीत, तर माझ्या शेतातलं काय आहे? फक्त तण माझ्या त्या नालीत उगतं. तर ह्या नालीमध्ये तुम्ही तणनाशक बिंदाच राऊंडअप मारू शकता. आज कापूस पिकामध्ये पहा तुम्ही किती मागणी तणनाशक आहे, घासा घेसा आहे. हे 4-4 हजार पटवायले. आधी नितीन उगले यांच्या शेतात 10 मिली गोल्ड आणि 60 मिली राऊंडअप असं आज चलन तयार केलेलं आहे. हे सगळे फोटोग्राफ आपल्या जिल्ह्यातले, कोणताच नाही. सोयाबीन नंतर हरभरा घ्या, प्रॉब्लेम काय तुम्हाला? तुम्ही रोटर मारता, बद सोयाबीन उगून येते. मान्य आहे, मी रोटर मारत नाही, काहीच नाही करत. माझ्या शेतामध्ये हरभऱ्यामध्ये एक बी दाना सोयाबीनचा उगत नाही. टेन्शन राहिलं का? आणि तुमच्या शेतात सोयाबीन उगता, त्याच्यावर आळी पडती
आणि ते धड समजत बी तणनाशक मारत काय. तर हरभऱ्यामध्ये मी काय करतो, बेडवर हरभरा डिस्टर्ब केला नाही सोयाबीन, तर बेडवर फक्त माझी मक्का सरळ दिसते, हरभरा दिसतो, मला अजिबात एक झाड उपटत काम नाही. आता तुम्ही घाटाखालचे लोक सोयाबीन कापूस कापला, नळ्या जमा करता, ते कुठल्या उपटत्या, छाती दुखते, कुठल्या कट करायच्या जागीच आणि मक्का लागवड आहे. टिंजर सारखं तणनाशक मारून आधी तो जो फुटवा फुटतो, तुम्ही बघू शकता शिवाजीराव खोडके यांचा शेवटला फोटो आहे, इथं आलेले आहे. ते किती वेळ वाचला, घाटाखालची मालगणीची गोष्ट आहे, भाडगणीची. बाकीच्या लोकांची चालू ते पहाटे उपटणं, ते ठिबक जमा करणं, यायला आपल्या ह्याच्यात आली, कट केली, लगेच टोकनंतर मक्का पेरली. मक्कात आता जो काही दिवसांनी पाणी सोडताल तर हे हिरो होईल फुटवा. तर हा फुटवा टिंजर नावाच्या तणनाशकानं एकरी 850 रुपयामध्ये कव्हर होतो. त्यांची मक्का 15 दिवस लेट, म्हणजे 15ची लवकर होती. गेल्या त्या वर्षी असा पाणी पडला तर त्यांना सबूत आहे, त्यांची मक्का चारा वाचला, बाकीच्या लोकांची मक्का आणि चारा म्हणजे वल्ला झाला, खराब झाला. त्याला स्वतः साक्षीदार आहे तिथं. आता हीच पद्धत झाली तुमची. आता कापूस पिकानंतर काही लोकांना हरभरा घ्यायचा आहे, तर मॅक्स नावाचा तणनाशक आम्ही मारतो हरभरा पेराच्या दिवशीच, तर तो कापूस फुटाचा फुटवा डायरेक्ट वाळून जातो. म्हणजे ते सुद्धा तंत्रज्ञान आहे. असं कोणतंच पीक नाही की तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकत नाही. 12 महिने 24 तास 80 मिली राऊंडअप तुम्ही प्रमाणात वापरलं तर योग्य. तणनाशक म्हणजे दुधारी तलवार, उलट झालं तर अंगावर येते बरं. म्हणजे जे काय शिकतो, राऊंडअपची शिफारस अजून फक्त पडीत ठिकाणी आहे, पण आज कंडिशन जर जगायची, 9 एकर मला शेती करायची, तर आज राऊंडअप स्वस्त आहे ना, 420 रुपयामध्ये लिटर पडतं. तर आज माझं किती शेती उरालं, 80 मिली. त्याच्यानंतर राऊंडअप औषध मारताना तणाचा आपल्याशी खेळ नाही. तण जर डोक्याच्यावर झालं आणि तुम्ही म्हणता सर मी शून्य मशागत करतो, होणार नाही. तण तुमच्या सुरुवातीला पिकाच्या अवस्थेतच मारणं गरजेचं आहे. शिफारस केलेले तणनाशकच मारा. माझं म्हणणं काय, शिफारस जे केलेली तेच मारा. पण आज कंड झाली शिफारस केलेला रिझल्ट येत नाही, रिझल्ट येऊन नाही राहिला बऱ्याचशा गोष्टीचा. स्ट्रॉंग आर्म मारता, पेंडेमिलिक मारता, तरी तण उगूच राहिलं. एवढं तर आपल्या शेतात येतं कसं, याचे कारण वेगळे, पण तरी तुम्हाला करायचं तर तुम्हाला त्या पद्धतीनं करायचंय. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना इथं आले माझ्या माध्यमातून, सरांच्या माध्यमातून, तर आपल्याकडून हे तंत्रज्ञान शिका. 12 महिने 24 तास माझं शून्य मशागतवर काम करतं, ऑर्गॅनिक चालतं. आता माझी पुढची स्टेज काय आहे, मी SRT स्वीकारली आणि जे माझे फळबाग आहे, बीजबाग आहे, हे मी ऑर्गॅनिकच्या पद्धतीनं रिसिव्ह करणार आहे. मी ट्रायकोडर्मा तयार करतो. तर आता मक्काला पहा, मक्काला बेड तयार केले, मक्काला ओमिक ऍसिड सोडायची गरज नाही, बदबद पांढऱ्यामुळे फुटलेलं आहे, अॅमिनो ऍसिड सोडायचं काम नाही. मक्कामध्ये सुरुवातीचा पोंग्यात मेट्रायझिन नावाचं ज्या कीटकनाशक मी तयार करतो ते वापरलं. म्हणजे एकंदरीत माझा जैविकचा ज्या पुरुषाचा अभ्यास होता हा शेतकऱ्यांनी एकदा करा. कारण आज नेटिव्ह हे महागडे तणनाशक, माझं म्हणणं आहे बुरशीनाशक शिका, ट्रायकोडर्मा आणि कीटकनाशक शिका. बाकीचे तुम्ही जे मारा ते मारा. माझं 2 पद्धत आहे, SRT खाली आणि वर तुमच्या ऑर्गॅनिकच्या औषधी निंबोळी अर्क झालं, ट्रायकोडर्मा झालं. एकदा ट्रायकोडर्मा हरभऱ्याला, नंतर तुम्ही M45 सोडा, काही हरकत आहे. या टेक्नॉलॉजीमध्ये मी आता ज्या बघसाल तर तुरीच्या फुट्यात ठेवलेल्या आहे, त्या डिस्टर्ब नाही. म्हणजे मुख्य तुमच्या बुरशीला दुसरी नाही. आज जमीनच्या बॅक्टेरिया यांना खायला खाद्य पाहिजे. शेणखत कधी टाकसाल, नाकापेक्षा मोती जड झालेला आहे. कोणाचं शेणखत 3,500-4,000 रुपये, ते भेटून त्याच्या पायापडा आणा टाका, त्या शेतकऱ्याला हुमणी आळी आली. आता 2 नंबरचा मुद्दा, मी ते दसकट कुजवले तर मला लोक म्हणे की सर तुमच्या शेतामध्ये बद हुमणी आळी पडल, पण अजिबात हुमणी आळीचा परिणाम पडला नाही. मला डाऊट होता तसा, पण तसं अजिबात झालं नाही. पिकाची मुळ कुजणं आधी गोष्ट आहे. आणि जर तुमचा सेंद्रिय कार्बन एक आला तर पोकरा माध्यमातून आपण कार्बन किटीवर काम करू आलो, तर त्याचे कार्बनचे किटीचे सुद्धा शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील. म्हणजे खरा सेंद्रिय कार्बन तुमच्या खोडामध्ये, ते खोडं कुजवा, बायचं DP नाही. आता हे बघा मक्का 10-26 1-2 बॅग टाकलेले आहे, मक्का 6 फूट वाढलेली, मायक्रो. तिकडं माझं 8 एकर शेतात हरभरा आहे, हे पाठीमागं भाजीपाला असतो. टोटल शेती बेड मोडायचे नाही, वेगवेगळे पिकं टोकन यंत्राने पेरायचे. 9 एकर 4 दिवसात 3 दिवसात मी पेरणी करून मोकळा होतो. माझ्याकडे ट्रॅक्टर आहे, पण ते पेरणी तर कोपऱ्या ठेवलेलं आहे. काय करणार आहे, पेरणी टाइमवर होती, सगळं व्यवस्थित होतं. काही अडचण असली तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आज माझ्या कोलवडला तुम्ही आले तर उभ्या उभ्या आपलं जे सरांचं 2-3 जणांचं बोलतील थोडे, तर त्यांचा लगेच तुम्ही एकदा ते बघा, किंवा ते खालच्या शेतातही बघा की तुम्हाला दिसतील, आणि ते बोर्डही बघा. काही असलं तर मग मी तुम्हाला आणि काही शेतकऱ्यांना प्रश्न विचारायचे असतील तर मी दादा प्रश्न विचारू शकता. तुरीची खोड आहे, हो हो तर दादांचा प्रश्न आहे की तुरीचे खोडं तुम्ही कुजवणार आहे, तर प्रथम
मी आता ऑलरेडी याच्यावर राऊंड अप मारलेला आहे 80 मिली. आता हे कणकण वाढायला सुरुवात झालेली. तर सर हे सर्वसाधारण 10 महिन्यात कुजतात. मी नारखेडे जे तळणीवाले जवळचे इथं लोक, तळणीमध्ये आम्ही ऑलरेडी एक पुढं कुजवलेले. सर्वसाधारण 1 वर्ष यांना लागतं चांगलं दणकट असलं तर. पण छोट्या छोट्या काड्या या 8 महिन्यात कुजून जातात. काहीच नाही. माझं टोकन यंत्र बरोबर 2 सेंटीमीटरवर त्याच्यावर चालतं. मी तरी ते मक्काचे जे दसकट होते पायात घुसणार होते ते जेव्हा टोकन यंत्र चालवायचं आहे तेव्हा ते मोडून कुजून जात आहे, म्हणजे कोटाच आहे. आणि पायात चप्पल असते त्यामुळे असं काही भीती वापरत काम नाही. 2-2 सेंटीमीटर आपलं तास चेंज करायचं. आता मी त्या मक्कामध्ये दसकटामध्ये मी सोयाबीन पेरलेली, तर ते बरोबर टोकन यंत्र आत आलं. थोडी झाडे अशी होतील किंवा अशी होईल. पण मुख्य हेतू काय, जमीन नांगरलं नाही. आज माझं वावर रेडी. आता आपला कार्यक्रम त्यामुळे मी शेत ओढलं नाही केलं. आता स्पिगलर लावून दिले की 2 दिवसांनी मी त्याच्यावर मूग लावून द्या, उन्हाळी मूग झटपट आहे. ट्रॅक्टर जोडा हे जोडा बालगडी करायचं काम नाही. हो हा दादांचा प्रश्न. सोयाबीन मध्ये मी राऊंड अप दिवसात म्हणजे पीक 7व्या दिवशी असताना मारलेलं आहे. त्या हुडणं फुलाच्या अवस्थेत मारलेलं आहे. शेंगाच्या भरण्याच्या अवस्थेत वापरले. मला वाटलं की उत्पादन कमी होईल, पण अजिबात उत्पादन कमी झालं नाही. मला सर्वसाधारण उत्पादन 9 क्विंटल ते 14 क्विंटल आलेलं आहे. मला वाटलं की सोयाबीन मध्ये, तर आज माझा स्वतःचा अनुभव आहे. मक्कामध्ये बी हरभऱ्यामध्ये मी ह्या हुडणं स्वतः या पद्धतीने मारतो. फक्त बघा, काळजीपूर्वक मारणे. राऊंडअपची एंट्री कुठे माहिती का, डायरेक्ट डोक्यात आहे. झाडाच्या शेंड्यावर जर पडलं ना, आता मी सोयाबीन मध्ये मारू आलो, डायरेक्ट जर तुम्ही सोयाबीनवर त्याच्यात पडलं तर सोयाबीन 100% जळल. सोयाबीनचा खोडा पडलं तर भीती नाही. जे तुमचं ग्रॅमोक्झन आहे, ग्रॅमोक्झन जर खोडावर पडलं तर चकच. राऊंडअपची एंट्री याच्या त्या डोक्यातून तिथं जसं कधी पडलं तर ते वाळून जातं कणकण. म्हणजे राऊंड औषध मारताना 12 महिने 24 तास आम्ही काय वापरतो, 4 इंचच्या पंपानं आणि अशा हुडणंच आम्ही तणनाशक मारतो. कवा, जेव्हा शिफारस केलेली तणनाशक काम करणार नाही मागडे, तेव्हा शेवटल्या तर राऊंडअप. पहिलं सोयाबीन मध्ये परशूट मारा, तुम्ही मारा, तरी हरभर तण उगूच राहिलं. काय करणार आहे, बाया 4,000-10,000 रुपये एकर घेऊन राहिल्या. तेव्हा तुम्हाला हे चार्जिंगच्या पंपानं काय म्हटलं, हा सफिशियंट डोस आहे चार्जिंगच्या पंपानं 80 मिली. मला शेतकरी सांगता सर 200 मिली रिझल्ट नाही उराला, तुम्ही 80 कसं का सांगता. पण माझा 80 लिटर मध्ये रिझल्ट, 80 मिली मध्ये रिझल्ट आलेला आहे. फक्त पायात बी चांगले गुटं गिटं घालायचा, शिफारस केलेले तणनाशक वापरणे आणि स्वतःच्या काळजी घेणे. आणि कोणाला सल्ला द्यायला त्याला चांगलंच नाही. आपण सांगितलं. आता सध्या नाशिकमध्ये काय झालेलं आहे, कोणतं जर तणनाशक मारलं 100 म्हणजे कमी 50 एकर फटका बसलेला आहे तुमच्या कांद्या पिकाला. तर तसं आपल्याकडे होता कामा नये. तर सल्ला देताना खूप मला उशफी द्यायला लागतो. जाधव साहेब, हो, मी यावर्षी शेतामध्ये लक्ष घालणार आहे, कारण मी आता शेवट नृत्य झालेलं आहे. ओके सर. तर एसआरटी तंत्रज्ञान वापरण्यासाठी यावर्षी मी कुठून सुरुवात करेल, काय करावं यावर्षी पहिल्यांदा. आता आपला जानेवारी महिना, आता सध्या तुमच्या शेतातलं पीक काढलेलं आहे. तर ह्या मार्च मध्ये पहिले एकदा नागाटी करून घ्या, रोटर मारा आणि मग बेड मेकरच्या सहाय्याने एकदा बेड तयार करा 4-4 फुटाचे. म्हणजे ते 2-2 फुटाचे कादी वापर तयार होईल. तर 2-2 फुटाच्या कादी वापर मग 2 सोयाबीनच्या वेळी, हरभऱ्याच्या वेळी, मक्काच्या वेळी, गव्हाच्या वेळी, लसूण, कांदे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. काहीच हरकत नाही. जिथं बेड मेकर नाही तिथं तुम्ही बैलाच्या सहाय्याने डवऱ्याला दोरी बांधून बेड तयार करा. पडणारा पाणी वाहू, कमी पडला तर जिरतो. माझ्या विहिरीची पाणी पातळी वाढली, जास्त झाला तर पाणी वाहून जातो. माझ्या शेतात अजून बी तुरीमध्ये खेकडे, पण माझी 1 नंबर तूर बसलेली त्या शेतामध्ये. त्यातले तुमचे काही प्रतिनिधी असले तर आपला कार्यक्रम झाला की तुम्हाला मी तिकडे नेईल, पाहून घ्या. इतकी वाईट परिस्थिती होती. सोयाबीन हिरवी असल्यामुळे बाया मला 4,000 रुपये एकरनं घ्यायचा आहे. ती सुडी एक साईडला टाका, त्या शेतात हरभर पेरायला हरभर उगळायचा आहे. आता माझी ती डोकी मिटली. ऑन टाइम मी हरभर सोयाबीन सोंगली, औषध मारलं की लगेच मागून घेतो. आलं लक्षात. आता साहेब मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, हे फोटोग्राफ्स आहे, सगळं झालेलं आहे. आपल्या जिल्ह्यातले बरेचसे शेतकरी तयार केलेले आहे. तर आपल्या जिल्ह्यात आज झालेले शेतकरी 13 तालुक्यातले. आज इतकं तरी माझ्याबद्दल काय सांगायचं होतं, नेमकं यासाठी नेमकं आहे काय हे मला मी बोलणार नव्हतो आज, पण एकदा नेमकं कळलं पाहिजे ना नेमकं काय येतं. हे बेड पद्धत आहे, बेड तयार करणे, पिकावर घेत राहणे, जे औषधी मार्ग त्यांना शक्ती मारणे. लोक तुम्हाला म्हणतील हा बंगला, हे काम नाही, नोकरीवाला बी काम नाही, आमच्यासारख्या लोकांना काम देतात. तर बघणं नाही. आज जीव सुस्त्री जर तुम्हाला तयार करायची, हे पद्धत तुम्हाला सोयीस्कर आहे. वावर पडीत पडायचं नाही. माझे वावर पडीत पडले का,
उलट तुमचा काडी कचरा कुजला तर तुम्हाला बरोबर शेणखत टाकायचं काम नाही आणि सेंद्रिय कार्बन एका वर्षाच्या आत येतो. कार्बन क्रेडिटवर आमचं पुढचं काम चालू आहे. शासन कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, ARS आणि आपले प्रगत शेतकरी यांच्या माध्यमातून माझं संशोधन काम आतापर्यंत चाललंच. फक्त माझी सांगड काय आहे की मी SRT पद्धतीने शेती खालून करणार आणि वरून मला जे शेळीचे औषध मारायचे उत्पादन खर्च कमी करायचा ते मी वापरणार. ट्रायकोडर्मा वापरून माझं उत्पादन मी वाचलं आणि नंतर ट्रायकोडर्मा नाही झाला तर मी दुसरं वापरेल, M45 वापरेल. मला एक म्हणायचं किंवा आपण तणनाशकाच्या ऐवजी समजा हे काय करावं, जर आपण मल्चिंगचा वापर केला तर काय? आता मल्चिंगचा प्रश्न, मल्चिंग आमच्या औरंगाबाद साईडला लावलेली. आज मल्चिंगवर प्लॉट आहेत आमचे. तुमच्या हरभऱ्यानंतर हरभरा घेतलेला आहे, मक्का घेतलेली आहे. एका मल्चिंगचा 2 वर्ष ते बिंदास करतात, नंतर ते जास्त होतं. पण आज मल्चिंग सारखी योजना सरसकट पाहिजे होती, 100% आमदार पाहिजे होती. पण मल्चिंगचे साईड इफेक्ट काय असेल तर थोडे कमी असतं म्हणजे फायदा त्याचा. पण मल्चिंग आज सर्व शेतकऱ्यांना सहज शक्य नाही. मल्चिंग आणायची तर सर आपल्याला प्रत्येकाला ठिबक पाहिजे. माझ्याकडे ठिबक नाही. मक्का मी पाणी फक्त स्प्रिंकलर देतो छोट्याशा. नंतर मक्कामध्ये आता 8 फुटाची टोपी लावलेली, त्याच्यावरून पाणी फिरतं. मोकळं पाणी मी देत नाही. ठिबक माझ्याकडे नाही, स्प्रिंकलरच्या पद्धतीने देतो. स्टेज सेवा असं येतील तेव्हा मी त्या पट्ट्यानं पाणी देतो. आज लसूण बी लावला तर खालून पाणी दिलं किंवा स्प्रिंकलर गेलं तर माझी पिके येतात. कोलावा कमी पाण्यामध्ये वापसा कंडिशन आता माझ्या शेतामध्ये. वरून पाणी फिरलं, मक्का ओली आहे, थंडीगार आहे, ऑटोमॅटिक त्या तुमच्या सगळ्या बॅक्टेरिया तयार झालेल्या आहे. वरून बॅक्टेरिया बी टाकायचं काम नाही. मल्चिंगचे फायदे की तणनाशक मारायचं काम पडणार नाही. पण आज सर्वसाधारण शेतकऱ्याला मल्चिंग घेणं बी पुरत नाही. तर ते काय खराब होतं, उदर होतं, सर्फ येऊ राहिले आणि सगळ्याकडे हे का ठिबक आहे का? बरोबर आहे की नाही? मल्चिंग वाले बरोबर आहे का? मग सर माझ्याकडे एक कोयता आहे, त्याने मी आज दर 2 सेंटीमीटर कापून घेऊन राहिलो. ते थोडं तुम्हाला दाखवण्यासाठी याच्या खाली जमीन लेवलवरून कापू शकतो आपण. आमच्या शेतामध्ये शिवाय कापल्या जात नाही. बरोबर आहे. तर त्याला ते आपल्याला जे कटर असतं की नाही, ते इलेक्ट्रिक कटर तेच करावं लागेल. शेवटला पर्याय तोच आहे. पण माझं सर माझं जे हत्यार आहे तर मी 10 मिनिटात कसं बी झाड टाकतो. हा मी कोयता तुम्हाला जाताना दाखवतो. माझ्या बी तुरी दणकट आहे, पण ते अन्नात निघून गेले, असं काही प्रॉब्लेम नाही. कोयते जातात. खासदारचे प्रश्न घ्या. बरं, दादांचा प्रश्न काय होता की आता मी बोलताना काय म्हटलं, भुईमुग घेणार नाही. कारण भुईमुग घेतला की ते बेड डिस्टर्ब होतो. कांदे वांगे घेतले, उपटायचे घेतलेच नाही म्हणजे सांगायचं अद्रक हळद पिकं आपण बेड डिस्टर्ब करणार आहे. त्यामुळे ते पिकं आपण त्या गोष्टी टाळतो आता तरी. पण आज जर आपल्याला करायची जे तुमच्या मेकरमध्ये अद्रक हळद चांगलं होतं तर तुम्ही त्या पद्धतीने करणं भागच आहे. दरवर्षी बेड आहे ते काढल्यानंतर तुम्हाला ते डबल लागवड करायची. म्हणजे कांदा लसूण बेडवर्षी पिकं बेड डिस्टर्ब होईल 100% होतो. पण मग त्याला काही पर्याय नाही. आज तुमच्या भागात जर हळद चांगली तुम्ही हळदच लावायला होणार तर घाटाखाली कापूस होतो तर कापूसच लावणार आहे. आमच्याकडे सोयाबीन हरभरा चालवतो, हरभरा तेच लावणार आहे. दुसरं पीक नाही बदल. 0 वर्षाचा एकच गाभ आहे, बेड तयार करणे, पिकं घेत राहिले. थोडाफार डिस्टर्ब बी झाला. आता बेड माझी लेवल 1.25 होऊन जाईल तेव्हा मी बेड मेकरनं पुन्हा बेड ओढून घेणार आहे. फक्त त्या नाल्यात खोलीकरण करायचे, दुसरं काही नाही. गहू पेरल्यानंतर आपण जे तयार होतं हा गहू पिकामध्ये बरं. हा ज्या बी शेतकऱ्यांचे काही व्यक्तिगत प्रश्न असतील ते त्यांनी माझ्या व्हॉट्सअप नंबर टाका. आज योगादान मी तुम्हाला सांगतो आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सगळे शेतकरी आले, सगळ्यांचा अनुभव मला आलेला आहे. आणि मी थोडं मोठं का बोललो नेमकं तुम्हाला इथं आलो काय कळलं नेमकं आहे काय ते तरी सांगायचा प्रयत्न केला. माझा नंबर लिहून घ्या 8888 1280 13 8888 1280 13.
काय करता आज पहा तुम्ही ट्रॅक्टर पुरू राहिला का, खर्च किती चालला. आज सोयाबीन, हरभरा, गहू, मका भाव नाही, आपल्या हाती भाव ठरत नाही. आपण का खत तयार करणार आहे का, डीएपी तयार करणार आहे का, तुम्ही विकणार आहे. काय आहे का प्रश्न.